सुप्रभात। यहाँ उपस्थित सभी मान्यवरों को मेरा सादर नमस्कार। मैं कुमार आदर्श तिलक महाराष्ट्र विद्यापीठ के छात्रों द्वारा आयोजित एक परस्पर संवादात्मक कार्यक्रम मंथन 2022 द्वारा संचालित कैनन सिनेमा ईओएस सिस्टम में आपका स्वागत करता हूँ। आज हमारे बीच एक महान कलाकार श्री चंद्रमोहन कुलकर्णी जी उपस्थित हैं। चाहे वह कलात्मक गुण हो या उनके पीछे के विचार, इनकी कला ने एक लंबा सफ़र तय किया है। उनके चित्रों ने समाज और मनुष्यों के देखने के अनूठे तरीके, उनके रिश्तों और अवचेतन मन की अशांत स्थिति का खुलासा किया है। 3 दशकों से अधिक समय से इन्होंने एक चित्रकला, मूर्तिकला, छाया चित्रण और विज्ञापन के क्षेत्र में स्वतंत्र रूप से भ्रमण किया है। आइए उनके बारे में एक वीडियो देखते हैं। श्री चंद्रमोहन कुलकर्णी पुणे के एक बहुत ही जाने माने कलाकार हैं। उनका कला का अंदाज आबाद और मुक्त है। वह ललित कला अकादमी के सदस्य हैं और रियाज अकादमी में अध्यापक के तौर पे कार्यरत रह चुके हैं। ऑक्सफोर्ड यूनिवर्सिटी प्रेस संस्था में उनके कई प्रकाशनों को चयनित किया गया है। कॉल ऑफ द सीज नामक उनका आर्ट गैलरी एग्जीबिशन काफ़ी मशहूर हुआ था। उनके द्वारा बनाई गई तस्वीरें संकलन जैसे रेखांकित, बैंड वाला आदि विभिन्न प्रदर्शनों में प्रदर्शित की गई है। अतः यह कहना सर्वदा उचित होगा कि श्री चंद्रमोहन जी संस्कृति और कला की जीवन मूर्त हैं। सर, लेट्स स्टार्ट विद द क्वेश्चन सेशन। एक बच्चे के रूप में आपके पास कुछ अनोखी यादें तो होंगी ही। क्या आप हमारे साथ कुछ वो शेयर कर सकते हैं? देखो, मैंने इसके बाद इस बारे में बहुत लोगों से मैंने इसके बारे में मैं बोल चुका हूँ। फिर भी मैं अभी आज, क्योंकि क्या था, रिपीटेशन होता है बार बार। हाँ। तो फिर भी मैं बताना चाहूँगा कि मेरा बचपन बहुत ही सीधा साधा, सिंपल, जैसे कि एक टिपिकल मराठी मध्यम वर्गीय लोअर मिडिल क्लास भी बोल सकते हो, उस तरीके से गुजरा। और मेरे घर में इसका कोई यानी कि आर्ट, म्यूज़िक, पेंटिंग, डांस, इसका कोई दूर दूर से संबंध नहीं था। हालांकि मेरे पिताजी पुलिसमैन थे, तो मैं पुलिस कॉलोनी में पला बड़ा हूँ। यानी कि मैं लोगों के साथ में, बहुत लोग हैं इर्द गिर्द, बहुत आवाज़ें हैं, ये है वो है, सब इस तरीके से मैं रास्ते पे, एक तरीके से समझो कि मैं रास्ते पे पला बड़ा हूँ। बहुत लोगों के साथ मेरा इसलिए बहुत जुड़ाव रहा। और हालांकि मेरी माँ बहुत एक सेंसिटिव तरीके की कुछ एक वो लिखती थी, या वो बहुत अच्छी रंगोली बनाती थी। और मेरे माता पिता ने मुझे, मैं अभी जहाँ हूँ उसके कारण मेरे माता पिता हैं, खास करके मेरे पिताजी हैं। तो उन्होंने मुझे यहाँ पे लाने के लिए खास करके आर्ट फील्ड में जो बच्चे जाना चाहते हैं उनको बहुत तकलीफें उठानी पड़ती है। लोग बोलते कि यार क्या करोगे यार, ये आर्ट करके, पेंटिंग वेंटिंग बना के क्या करोगे, कुछ काम धाम करो, ये करो, बाद में करो, पेंटिंग करना है, ऐसा कुछ होता है। लेकिन जनरली मेरे लाइफ में ऐसा कुछ हुआ नहीं। मेरे पिताजी ने मुझे बोला कि तुम जो करना चाहते हो वो करो। और देयर वाज नो डिस्कशन, कुछ डिस्कशन नहीं हुआ। जैसे कि हमारे ज़माने में 11वीं तक ये स्कूल होता था, तो 11वीं के बाद में सीधे उन्होंने मुझे साइकिल पे बिठाया, हम लोग आर्ट स्कूल में गए, मेरा एडमिशन हुआ। और वो बोले कि चलो अब मैं ड्यूटी जाता हूँ, तुम घर जाओ। तो इस तरीके का मेरा बचपन। और मैं क्रिश्चियन मिशनरी स्कूल में पढ़ा हूँ 7वीं तक, और बाद में न्यू इंग्लिश स्कूल तिलक रोड पे मेरा सब ये हुआ। और आर्ट स्कूल में मैं गया फिर उसके बाद में। और बचपन से मुझे भी मालूम था कि मैं सिर्फ चित्रकला करने वाला हूँ। मेरे मन में भी कोई आशंका नहीं थी, और किसी और करियर की तरफ मैं देखता भी नहीं था, और मुझे मालूम भी नहीं था कि क्या होता है,
कॉमर्स क्या होता है, साइंस क्या होता है। हालांकि मुझे एकेडमिक टाइप की शिक्षा में कोई इंटरेस्ट नहीं था और बिल्कुल ही मुझे इंटरेस्ट नहीं था। हालांकि मैं भाषा विषयों में मैं बहुत अच्छे तरीके से मुझे मार्क्स भी अच्छे मिलते थे, मुझे इंटरेस्ट भी बहुत अच्छा था। जैसे कि संस्कृत है, अंग्रेज़ी है, हिंदी है, जो भी लैंग्वेजेस है। और मुझे चित्रकला ने बचाया है हर साल। यानी कि मैं मैथमेटिक्स में हमेशा बॉर्डर पे, मुझे अभी भी वो रेड लाइन दिखाई दी। तो मेरे टीचर मुझे बोलते थे कि तुम्हारी चित्रकला अच्छी है, इसलिए मराठी में बोलते की तुला पुढच्या वर्गात ढकललंय. तर तसं मला पुढच्या वर्षात त्यांनी प्रत्येक वेळेला ढकललं मला आणि खूपच मी मवाली मुलांमध्ये लहानाचा मोठा झालो. तुम्हाला मराठीत बोलणं तर कम्फर्टेबल आहे? तुम्हें भी चलेगा शायद, या तो सीख लो. सीखना पड़ेगा. पोलीस कॉलनीमधली तुम्हाला कल्चर माहिती की नाही मला माहिती नाही. खूपच मवाली मुलं असतात आणि असं बॉर्डरवर सतत मी लहानपणी बॉर्डरवर होतो. या बाजूला पडलो की मी गेलो गावात, या बाजूला आलो की मी वाचत वाचत गेलेलो आहे. आणि सतत चित्र काढणे आणि चित्र काढणे. दुसरं मला काही म्हणजे मला स्पोर्ट्समध्ये फारसा इंटरेस्ट नव्हता. मी साधारणपणे इंग्लिश स्कूलमध्ये असलेल्या प्रत्येक मुलाला फुटबॉल हा खेळावाच लागतो, त्यामुळे मी फुटबॉल थोडासा खेळत होतो. क्रिकेटमध्ये मला बिलकुल इंटरेस्ट नाही आहे. म्हणजे तुम्हाला जर आश्चर्य वाटेल आणि थोडासा राग येईल मला, मुझे क्रिकेट में कोई इंटरेस्ट नहीं है. सिर्फ देखना पसंद करता हूँ, वो भी बॉडी लैंग्वेज की, उसका मैं हमेशा स्टडी करते रहता हूँ. तो क्रिकेट खेळताना बॉडी कशी वागते, काय होते, या सगळ्या गोष्टींसाठी मी क्रिकेट खेळतो, क्रिकेट पाहतो. आणि अशा प्रकारचं लहानपणी गेलं माझं. तो ऐसा था मेरा बचपन. कलाकार का जीवन तो आसान नहीं होता है. आपने क्या क्या चुनौतियाँ फेस किया है? मेरा जीवन तो बहुत आसान था यार, और बहुत आसान है भी अभी, क्योंकि मुझे कोई तकलीफें उठानी नहीं पड़ी. क्योंकि मैं जो करना चाहता था वो मैं कर रहा था. क्योंकि मुझे पिताजी ने बोला था तुम जो करना चाहते हो वो करो, लेकिन मैं तुम्हें कुछ मदद नहीं करूँगा क्योंकि मैं तो पुलिस वाला हूँ. उन्होंने बोला कि मेरे को उसमें कोई समझता नहीं है, तुम जो बचपन से करना चाहते हो वो करो. क्योंकि मैं जो करना चाहता हूँ वो मैं नहीं कर पाया था, इसलिए तुम्हें जो करना है तो तुम करो. और मेरी माता जी थोड़ी नाराज़ थी मेरे कि ये क्या कर रहा है, थोड़ा अच्छा है लेकिन करियर के हिसाब से वो देख रही थी. पण तरी मला वाटलं की ओके मला हेच करायचं आहे. आणि तशा अर्थाने मला काहीच त्रास झाला नाही, कारण की आय वॉज गुड ॲट माय वर्क. माझं काम चांगलं होतं आणि मला इंटरेस्ट होता. मुख्य म्हणजे मला जे करायला मिळते त्याचं पुढचं सगळं मला बघायला मिळतं, वाचायला मिळते, खेळायला मिळतं आहे. आणि मेरी माँ को पढ़ने का बहुत शौक था, तो मैं इस एरिया में उसकी वजह से शायद आया हूँ, क्योंकि मुझे बहुत पढ़ने का भी शौक आगे पैदा हुआ. आणि पुष्कळ मी वाचलं आणि मजा केली. आय रिअली एन्जॉय. आणि मला बिलकुल तकलीफ काहीच झाली नाही कमर्शियल आर्टमध्ये. आणि आणखीन एक तुम्हाला सहज सांगतो की मी कुठे नोकरी करायची नाही असं मी पहिल्यापासून ठरवलं. म्हणजे तेव्हा मला नोकरी करणारी माणसं आवडायची नाही. आय डोंट नो कारण मला आठवत नाही आता, पण मला वाटतं की काय आहे, मला एक तर माझं कोणाशी फार पटत नाही. त्यामुळे मला असं वाटतं की कोणीतरी एक माणूस येतोय आणि आपल्याला काहीतरी अमुक एक झाडाचं चित्र काढा असं सांगतोय, असं मला ते फारसं आवडायचं नाही. त्यामुळे मी नोकरी करायची नाही असं ठरलं होतं माझं. त्यामुळे तो संघर्ष झालाच नाही. म्हणजे खूप चांगले ऑफर्स मला आले होते, पण मला ते करायचं नव्हतं. आणि चांगल्या ॲडजेन्सीजमध्ये मी फ्रीलान्स काम भरपूर केलं.
पुण्यातल्या मोठमोठ्या ॲड एजन्सीज बरोबर मी पुष्कळ काम केलं, फ्रीलान्स काम केलं. तिथल्या लोकांनी मला काही ऑफर दिले की तू एवढं करतो ते तर मग आमच्याकडे जॉईन होतो. तर मी काही तसं झालो नाही. आणि एस्टॅब्लिश होताना थोडासा, कारण तुम्ही जेव्हा निम्न मध्यमवर्गीय किंवा त्याच्याही खालच्या याच्यातून येतं तेव्हा तुमच्याकडे असं पैशाचं काही पाठबळ नसतं फारसं. स्टुडिओची जागा घेणं या सगळ्या गोष्टी तशा शक्य नव्हत्या. आणि दुर्दैवाने माझे वडीलही खूप वयाच्या लवकर, म्हणजे माझ्या वयाच्या लवकर गेले. 22-23 वर्षाचं असताना ती गेली सुद्धा करण्यात. त्यामुळे फिर भी संघर्ष नहीं था. सिर्फ भी मैंने जो तय किया था वही मैं करता रहा. शायद मेरी वजह से किसी मेरे फैमिली मेम्बर को तकलीफें उठानी पड़ी होंगी, आई डोंट नो, लेकिन मुझे जो करना था वही मैंने किया. तो आर्टिस्टिक तो ये होता है कि हम क्या कर रहे हैं, मैं क्या कर रहा हूँ, जो कर रहा हूँ अच्छा है या नहीं है, इसके बारे में मैंने बहुत सोचा था. याचा संघर्ष कदाचित आजही होतो आहे की मी करतोय बरोबर आहे का, चांगला आहे का, एका उंचीपर्यंत जाते का नाही जात आहे. याचा आपल्या स्वतःशी एक संघर्ष सतत सुरू असतो. तो कायमच मला होत आलेला आहे. आणि कमर्शियल आर्टमध्ये तुम्हाला एस्टॅब्लिश होताना ॲप्लाइड आर्ट आहे, त्याला मी ॲप्लाइड आर्ट असं म्हणतो, कारण की कोणासाठी तरी तुम्ही काहीतरी विशेष उद्देश ठेवून केलेलं असतं काम. मग तिथे मतभिन्नता, आत्ताच आम्ही येताना बोलत होतो, तर अशी मतभिन्नता होत असते. पण इट वॉज ओके, म्हणजे तसं काही संघर्ष नाही झाला. आणि मला एस्टॅब्लिश व्हायलाही काही त्रास झाला नाही. आणि खरं सांगायचं झालं तर म्हणजे मला किती पैसे पाहिजे असतात जगायला हे माहिती नव्हतं. म्हणजे जे मला मिळत होतं त्यात माझं चाललं होतं. आणि सेविंग करतात हे मला माहीत नव्हतं. त्यामुळे आलेले पैसे उडवायचे, सिगरेटी प्यायच्या, दारू प्यायची, चहा प्यायचा, मजा करायची, झालं. म्हणजे असं काही पैसे साठवायचं, एवढे पैसे मिळतही नव्हते. आणि अशी मजा करत गेलो. पुढे लग्न झालं. मग बायकोनी जरा माझ्याकडे असं बघितलं की बहुतेक हा काही आपल्या कामाचा मनुष्य नाही आहे. त्यामुळे ती सेविंग विंग करायची सुरुवात केली. त्यामुळे ओके, सगळ्यात लेवलवरती ओके, म्हणजे मला काही संघर्ष नाही झाला. इट वॉज ओके फॉर मी. सफलता अंतिम नहीं होती है या असफलता भी अंतिम नहीं होती. महत्वपूर्ण यह है कि कोशिश आप करते रहें. तो आप कलाकार के रूप में इसको कैसे परिभाषित करेंगे? सफलता दो तरीके की होती है ना. एक तो जो बाकी के लोग, यानी कि एक पैसा वैसा, ये शोहरत जो भी है, उसके बारे में मैंने अभी बताया, मुझे मालूम नहीं था कि ये क्या होता है. क्योंकि एक्चुअली मुझे इसके बारे में सोचने के लिए टाइम नहीं था मेरे पास, क्योंकि मुझे सिर्फ काम करना था. मैं देखता नहीं था कि क्या है, मेरा नाम कहाँ हो रहा है, क्या मेरा काम कहाँ जा रहा है. सिर्फ मेरे टेबल से जो काम जा रहा है वो अच्छा हो रहा है या नहीं हो रहा है, इसके बारे में मैं सोचता था. और जैसे मैंने अभी बोला कि मेरे काम में आई डोंट नो कि आई एम हैप्पी और नॉट. मुझे मालूम नहीं है कि मैं खुश हूँ या नहीं. मैं काम करता हूँ, मुझे जब तक अच्छा लगे तब तक मैं करता हूँ. और एप्लाइड आर्ट की अगर बात है तो कभी कभी मैं ऐसा भी करता हूँ, जब काम प्रिंटिंग को जाता है तब मैं प्रिंटर को फ़ोन करता हूँ, बोलता हूँ यार अब ये मत प्रिंट करो, मुझे और अच्छा करना है. तो वो प्रिंटिंग रुकवाता है और फिर से मैं नया कर देता हूँ. तो वो जब अच्छा होता है तो मुझे लगता है कि हाँ, मेरा काम, मैं सफल हो गया. और पेंटिंग और इसके बारे में, स्कल्पचर, इसके बारे में तो आई डोंट नो कि सफलता क्या होता है, क्या चीज़ है सफलता, तो मुझे मालूम नहीं है. लेकिन आई डोंट नो सफलता क्या है यार. मुझे ओके, अच्छा लगता है, दैट्स ऑल. मुझे लगता है कि अच्छा लगना यही अगर सफलता है. तो मुझे रोज़ अच्छा लगता है कि आई एम ओके, अच्छा काम कर रहा हूँ. और जिस तरीके का काम मैं करना चाहता हूँ, यानी कि मान लो पॉल गोगैन है या हम अपने यहाँ के अमृता शेरगिल है, इनकी ऊंचाई तक
मैं हमेशा जानना चाहता हूँ कि इनको फॉलो करना नहीं है, लेकिन एक होता है ना कि या इस हाइट पे मेरा काम जाना ज़रूरी है, तो वो अभी तक नहीं गया है। ये तो मैं मानता हूँ कि वो अभी तक नहीं गया है। मेरी कोशिश तो जारी है, लेकिन मालूम नहीं अभी क्या होगा। तो और कभी अगर होता भी है, कभी कभी ऐसा लगता है कि हाँ यार मैंने बहुत ग्रेट कर दिया काम, लेकिन जब दूसरे दिन मैं स्टूडियो जाता हूँ और देखता हूँ तो मुझे लगता है ये क्या कर दिया यार मैंने, ये कुछ खास, इतना खास नहीं। कल मुझे अच्छा लगता था क्योंकि मैं बहुत भावना विवश था, तो थोड़ा इमोशनल होता हूँ ना हमेशा। एक जब आप पेंटिंग बनाते हो तो आप इमोशनल हो जाते हैं, आपको लगता है कि यार मेरे जैसा कोई आर्टिस्ट है ही नहीं दुनिया में। दूसरे दिन लगता है यार क्या यार किया मैंने। तो ऐसा हमेशा रोज़ ये चलता है। तो सफलता की यही व्याख्या है शायद, आई डोंट नो। इट वॉज इंटरेस्टिंग बट आप हमें अपने शेड्यूल के बारे में बता सकते हैं? शेड्यूल देखो, जनरली क्या है कि मैं हमेशा काम करता हूँ, यानी कि जो भी मुझे वक्त मिलता है उसी में मैं काम करता हूँ। उस वक्त में आजकल तो बहुत टेक्नोलॉजी की वजह से काम करने के लिए बहुत जगह है, यानी कि बहुत टाइम भी होता है अपने पास। जैसे कि आईपैड है, गाड़ी में बैठे बैठे कुछ पेंटिंग बना लिया तो मैं करता हूँ। और मेरे पास ये सब है, टेक्नोलॉजी से मैं परे नहीं हूँ, कंटेम्पररी टेक्नोलॉजी के साथ मैं काम करता हूँ। तो टाइम का ये है कि जनरली जैसे आप लोगों का शुरू होता है 9 साढ़े 9 बजे काम शुरू कर देता हूँ, स्टूडियो जाता हूँ, साथ में मेरा टिफ़िन लेके जाता हूँ। मेरा घर हालांकि नज़दीक है, लेकिन फिर भी मैं घर जाना नहीं चाहता हूँ क्योंकि डिस्टर्ब हो जाता है। तो मैं स्टूडियो जाता हूँ, स्टूडियो में टिफ़िन 1:30, 2, 2:30, 3 बजे कभी लगता है चलो भाई खाना खाएंगे तो खाना खाता हूँ, अगर नहीं लगता है तो नहीं खाता हूँ। और अच्छे काम का अच्छा टाइम मैं मानता हूँ शाम को 4, साढ़े 4, 5 बजे मेरा काम शुरू करता हूँ, यानी कि जिसको मैं मेरा काम मानता हूँ, दैट इज पेंटिंग, स्कल्पचर। ये जो है बेवजह काम जिसको मैं बोलता हूँ, ये बेवजह जो काम है ना, वो मैं 3:30, 4 बजे के बाद शुरू करता हूँ और रात को ज़्यादा से ज़्यादा 10, साढ़े 10 बजे तक मैं काम करता हूँ। 10:30 बजे के बाद में मैं काम कर नहीं सकता हूँ क्योंकि मैं लुढ़क जाता हूँ, बहुत नींद है मुझे। रात में काम करने का बहुत, मैं कभी करता, जीवन में मैंने कभी रात में काम नहीं किया है। और ये है कि मैं बहुत ज़्यादा काम करता हूँ, ज़्यादा फास्ट काम करता हूँ, मेरा स्पीड बहुत ज़्यादा है क्योंकि मुझे ना बोर हो जाता है। एक ही काम 4, 5 घंटे बैठ के आप कर रहे हो तो मुझे बहुत बोर हो जाता है। मुझे लगता है चलो भाई ख़त्म करो इसको, क्योंकि कमर्शियल आर्ट में ऐसा एक थोड़ा होता है कि तुम कितना टाइम इन्वेस्ट करोगे ना एक काम पे, तो ये भी होता है। और कभी कभी काम से छुटकारा पाना, यानी उससे दूर रहना अच्छा होता है। ज़्यादा इन्वॉल्वमेंट होने से काम बिगड़ जाता है, ऐसा मेरा एक अनुभव है कि थोड़ा दूर से देखो, कल देखो, परसों देखो, थोड़ा रुको, तो मैं रुकता हूँ हमेशा। और फास्ट काम करता हूँ बहुत। और काम का तरीका अगर पूछना चाहते हो तो मैं स्केचेस कभी नहीं करता हूँ। एक तरीका है बहुत सारे आर्टिस्ट लोगों का, बहुत सारे पेंटर्स काम पे स्केच करते हैं, छोटे छोटे स्केचेस बनाते हैं। मैं कुछ नहीं करता हूँ क्योंकि मुझे वो भी लगता है कि यार ये फुल टाइम पास होता है। मुझे लगता है कि जो भी सोचना है दिमाग में सोचो, और कागज़ पे उतारने से कुछ नहीं होता है। दिमाग मेरा बहुत ज़्यादा काम करता है, हमेशा मैं उसी में ये होता है। तो स्केचेस जब करता हूँ तो मैं दिमाग में करता हूँ, और मैं अपने आप वो एक पैरेलली वो काम करते रहता है मेरा दिमाग। और स्केचेस शायद वहीं पे फाइनल हो जाते हैं, और कागज़ पे मैं जब करता हूँ तो डायरेक्ट कर देता हूँ। और आखरी शेवटी आता है की तुम्ही जे करणार आहात त्याचं स्केच नाही होऊ शकत, म्हणजे थोडंसं ॲक्सिडेंटल पण असतं ना ते,
त्यामुळे मला असं वाटतं की तिथे जे करणार आहात तुम्ही ते त्यावेळेला जे होणार आहे तेच होणार आहे. त्यामुळे त्याचं काही स्केच होऊ शकत नाही. फार तर थिंकिंग प्रोसेस तुम्ही एका याच्यापर्यंत येऊ शकता की ठीक आहे बाबा याच्या पलीकडे मला जायचं नाही किंवा ह्या एरियात मला काम करायचं आहे. याच्यासाठी मी बऱ्यापैकी वेळ देतो. दूसरी ये बात है कि मैं सोचने के लिए बहुत टाइम देता हूँ. मी विचार करायला खूप वेळ देतो. मी कामाची घाई नाही करत. आणि मला असं वाटतं की म्हणजे मला माहिती आहे की माझं स्पीड जास्त आहे त्यामुळे मी तो वेळ सगळा विचारासाठी वापरतो. आता कम्प्युटर आल्यामुळे तर मला काम खूपच पूर्वी 1 तास लागायचं तर माझं आता 10 मिनटात ते काम होतं. ती जी उरलेली 40-50 मिनटं असतात मी खूप विचार करण्यासाठी घालवतो. मला असं वाटतं की नाहीतरी ते काय 10 मिनटातच होणार आहे. तर मग मला असं वाटतं की हे सगळ्यांनी आपण लक्षात ठेवलं पाहिजे की आपण कम्प्युटरवर बाकीचा वेळ जो इतर क्लिप बघण्यात किंवा इतर टाईमपास करण्यामध्ये जो घालवतो ना त्यापेक्षा मी त्याचा फायदा असा घेतो की मला विचार करायला जास्त वेळ मिळेल. आउटपुट मला देणारच आहे कम्प्युटर. त्यामुळे तो वेळ माझा खूप वाचतो. और दूसरी एक बात है कि मेरा एक डॉक्टर मित्र है तो वो ना देखो 8:30 बजे क्लिनिक आते हैं. 10:30 बजे 11 बजे वो दूसरे क्लिनिक डेक्कन पे है. वो डेक्कन पे जाते हैं. 11 बजे वहाँ का क्लिनिक शुरू करते हैं. 1:30 बजे तक वहाँ बैठते हैं. 2 बजे खाना खाने जाते हैं. 4 बजे फिर यहाँ आते हैं सहकार नगर में. नहीं 4 बजे फिर डेक्कन पे जाते हैं. यहाँ से 6 बजे तक उनका क्लिनिक वहाँ चालू रहता है. 6 बजे फिर वो सहकार नगर आते हैं. 6 बजे से 8 बजे तक 8:30 बजे तक यहाँ का क्लिनिक चलाते हैं. 8:30 बजे के बाद में फिर वो डेक्कन जाते हैं. 10:30 बजे वो घर जाते हैं. और यहाँ पे राव हॉस्पिटल करके है तो डॉक्टर राव का मैंने देखा है सुबह 6:30 बजे वो अपने केबिन में होते हैं और रात के 2 बजे तक वो वहाँ पर. आई वेरी हैप्पीली बहुत अच्छी तरीके से बात करते हैं लोगों से और ये सब. मुझे लगा कि यार ये कितना काम करते हैं. अपना काम तो सिंपल है सिर्फ पेंटिंग बनना है और क्या है उसमें. तो इन लोगों से मैंने बहुत कुछ सीखा है कि यार ये फॉलो करना है. टाइम मैनेजमेंट सबसे मुझे अगर मुझे लगता है कि आपको अगर आगे जाना है या कुछ अपने फील्ड में कुछ करना है तो टाइम मैनेजमेंट बहुत ज़रूरी है. और मैं बहुत सारे बाकी की जो चीज़ें हैं वो भी मैं बहुत करता हूँ. यानी कि मेरे घर से कोई कंप्लेंट नहीं है कि हमें टाइम नाही देते. ती माझ्या घरी माझ्या मुलीला माझ्या बायकोला भरपूर वेळ देतो. भरपूर मार्केटमध्ये खेळतो. तुळशीबागेत जातो. रस्त्यात खेळतो. मला खूप आवडतं ॲक्च्युली. मला आवडतं आहे. आणि मला माणसांमध्ये जाणं खरेदी करणं शॉपिंग मॉल पिक्चर मूवी टाईमपास सगळं खूप मला आवडतं. फक्त मला असं वाटतं की हे मी ठरवून करायला पाहिजे. म्हणजे अक्षरशः म्हणजे मला असं आठवतं आहे की मी कालच मी आता वसंतराव सिनेमाला गेलो होतो. सिटी परेडला गेल्यानंतर मी घरी गेलो बायकोला सोडलं आणि पुन्हा मी स्टुडिओत जायचा विचार करतो. मला असं वाटतं की लगेच त्या क्षणी मी काम सुरू पण करू शकतो. म्हणजे मला असं होत नाही की आता थकलो मी आता मी नाही काम करणार असं मला माझं शरीर आणि मन म्हणू देतच नाही. तर मी तत्क्षणी कामाला बसतो. कारण मला असं वाटतं माझं मेंदू एका बाजूला काम त्यांनी करून ठेवलेलं असतं. मला फक्त ते कागदावर उतरवायचं असतं आणि याचा मला बिलकुल त्रास होत नाही. आणि मला फिजिकली पण मला काही त्रास नाही काय नाही. त्यामुळे आय एम ओके. मी काम करू शकतो. दिस इज माय टाईम मॅनेजमेंट. टाईम मॅनेजमेंट म्हणजे असं मला वाटतं की आपल्याला जे सुटेबल आहे. खूप वेळा लोकांना एक रोमॅन्टिक असतं काहीतरी. मी रात्री काम करत बसतो. सिगरेट ओढायचा चहा प्यायचा काय होत नाही. मला वाटतं की मला सुटेबल नाही आहे. मला रात्री काम करणं आवडत नाही तर मी नाही करत. मला संध्याकाळी काम करायला आवडतं तर मी संध्याकाळी काम करणार. मला 4-4:30 वाजता म्हणजे मला इतकी आवडती गोष्ट नाही की 4-4:30ला मी आता उन्हाळ्यात AC लावलाय पंखा लावलाय
चहा पाण्याची सोय आहे तिथे स्टुडिओमध्ये माझ्या, आणि कागद आहे, कॅनव्हास आहे, आणि मी आहे, बस. अजून काय पाहिजे? मी गाणं वगैरे लावत नाही काम करत असताना, मला आवडत नाही. त्यामुळे मला त्याचं पण एक काही कुठलं आता गाणं लावायचं आणि कुठलं मूड वगैरे असं काय नसतं. माझ्या मनात जे चाललेलं असतं त्याच्याची सुटेबल गाणंसुद्धा मला कधी सापडतं, त्याच्यात माझा वेळ जातो. त्यामुळे मी ते लावत नाही काही. त्यामुळे मला वाटतं की हे सगळ्यात चांगलं, आणि मला जे आवडतं, मी कुठेही संध्याकाळी जनरली या क्षेत्रामध्ये संध्याकाळी कुठेतरी हॉटेलमध्ये जाऊन गप्पा मारत बसणे, कुठल्या तरी बारमध्ये बसणे, पिक्चर आणि असे या साधारण कम्युनिकेशनच्या लोकांमध्ये असे तो टाईम स्लॉट त्यासाठी ठेवलेला. मी असं जात नाही. आणि मी कुठल्याही लग्नाला, मोंजींना कुठे असं जात नाही, कुठे मला आवडत नाही. मग तिथे जाऊन काय करायचं, की खूप चांगले कपडे घालायला लागतात आणि ते सगळं असं टकाटक राहायचं आणि खूप वेळ जातो असं मला वाटतं. त्यामुळे मी नाही जात कुठे. तो वेळ खूप वाचतो माझा. आणि नाही म्हणलं 3-4 तास जातात तिथे, खरोखर 4 तास तुमचे जातात. आणि मी कुठले प्रकाशन समारंभ किंवा भाषणं यांना नाही जात. आणि मग लोक म्हणतात की, मग मला वाटतं की माझं समजा मी एक काहीतरी म्हणजे माझ्या घरात काही लग्न असेल तर कोणी नाही आलं तर काय होईल? लोक म्हणतील ना की तुम्ही नाही येत. मी म्हणतो मग आता नका येऊ तुम्ही, नाही का, मी काय करू? तर असं असल्यामुळे, पण ज्यांना माहिती आहे ते काय की आपल्याकडे दुसऱ्याच्या कामाचा आदर राखणे ही जी गोष्ट आहे ना, किंवा तू काहीतरी करतोय महत्त्वाचं करतोय तो ओके, तू नको येऊ, ही जी गोष्ट ही आपण शक्यतो मला वाटतं आपण ह्याचं मानलं पाहिजे की हा महत्त्वाचं काम करतोय, हा काहीतरी त्याला वाटते म्हणून तो काम करतो आहे. आपल्याकडे न येण्याचं कारण आपला अपमान वगैरे असं काही नाही आहे. हे पाळलं तर मला वाटतं सगळं चांगलं, सगळ्यांच्या हातनं एक चांगली निर्मिती होऊ शकेल असं मला वाटतं. तो Just one. समझ रहे हो ना जो मैं बात कर रहा हूँ? Little bit I'm understanding, but just one question from you. हाँ? Just one question from you. Why do you find it interesting during the evening and not during the night? Because people say nights are peaceful. I don't know यार, मुझे बहुत नींद आती है. यार काम का एक माहौल भी होना चाहिए ना, यानी की तुमच्या हातातनं काय ते उतरलं पाहिजे ना. म्हणजे मला रात्री जागणं ही गोष्टच मला आवडत नाही. मला 10:30-11 हे जास्तीत जास्त खूप जास्त है माझ्यासाठी. और मैंने बहुत ट्राई भी किया है, लेकिन रोमांटिक चीज़ें मेरे लिए बहुत कम है. ये रोमांस है ना, रात को काम करो, मुझे नहीं, और कुछ नहीं है. इट्स वेरी, यानी कि मैंने खुद को पहचाना है कि मेरे लिए ये नहीं है. सुबह में कितने बजे, मैं 4 बजे उठता हूँ, कभी 3 बजे मुझे ऐसा लगता है चलो भाई स्टूडियो जाएंगे और पेंटिंग करेंगे. तो मैं जाता हूँ सुबह उठ के, मैं काम शुरू करता हूँ, पढ़ता हूँ, लिखता हूँ सुबह उठ के. तो दिस इज ओके फॉर, मुझे अच्छा लगता है. बहुत सुबह बहुत अच्छा काम होता है. हालांकि बहुत सारे लोगों का होता नहीं, लेकिन सुबह मेरे लिए बहुत अच्छा काम है. तो ये है ना, ये मेरा है. मैंने देखा है कि ये दिस इज माय स्टाइल. तो मुझे ये अच्छा लगता है तो मैं करता हूँ. So, कला को आपने पेशे के रूप में चुनना साहस लिया है, वो तो कला को पेशे के रूप में. तो ये डिसीजन वास्तव में आपको किसने प्रेरित किया लेने के लिए? ऐसा कुछ प्रेरित किसी ने नहीं किया था, लेकिन एक वजह यह है कि मैं कुछ आई डोंट नो यार, ये कैसे तय हुआ. मैंने ऐसे सिर्फ ये सोचा था कि मुझे कुछ जॉब नहीं करना है, ये तो मैंने तय किया था. और किसी ने ऐसे इंस्पायर नहीं किया था, लेकिन बहुत सारे दोस्त और बहुत सारे प्रोफेशनल्स के साथ में मैं रह चुका हूँ. तो मुझे लगता है कि यार ये लोग ऐसा कर रहे हैं तो मुझे भी ऐसा करना चाहिए. कोई एक स्पेसिफिक नाम वैसे नहीं है, लेकिन एक है कि मैं कुछ जॉब अब नहीं करना चाहता. यही एक इन्स्पिरेशन वाली बात हो सकती है. मला असं वाटतं की मला नाही काय करायचं, तर मग आता दुसरं काय करायचं, तर मग हे करायचं. आणि म्हणजे तुम्हाला आश्चर्य वाटलं की मी
18-19 वर्षाचा असल्यापासून मी प्रोफेशनल काम करतो आहे. म्हणजे मी व्यवस्थित पैसे मिळवायचो. म्हणजे अगदी मला आठवत आहे की मी चांगले पैसे आमच्याकडे पूर्वी पद्धत होती की पैसे मिळाले की आईला नेऊन द्यायचे. तर मी भरपूर पैसे मिळवून तसं आईला नेऊन द्यायचो आणि ओके. म्हणजे मला आवडायचं की बरं आहे ना की काय पैसे मिळतात, भरपूर काम करतो आहे. आणि त्यामुळे पण ती सवय लागली. आणि मी एक 2 महिने मी नोकरी कशी असते हे म्हणजे बघण्यासाठी मी केलेली सुद्धा आहे. म्हणजे मैंने देखा है कि चलो भाई क्या होता है, देखेंगे जॉब करने यानी क्या होता है. तो मुझे अच्छा नहीं लगा यार वो 9:30 बजे जाओ और मास्टर पे साइन करो और ये सब मुझे अच्छा नहीं लगा. 2-3 महीने मैंने काम किया, लेकिन फिर मैंने उसको बोला यार मैं अभी नहीं आऊँगा, मैं फ्रीलांस करूँगा, आपके लिए मैं फ्रीलांस करूँगा, लेकिन ये तो मेरे बस की बात नहीं है. और वो तो 6 बजे ऑफिस बंद होता था और मेरे काम का तरीका ये तो मैं तो 6 बजे काम को शुरुआत कर देता था. तो बोलते कि नहीं अभी मत करो, अभी मेरे को तुम्हें ओवर टाइम देना पड़ेगा. 6 बजे जब मैं काम करने की शुरुआत कर देता था वो बोलते कि अभी मत करो यार, अभी ऑफिस बंद हो गया. तो ये सब यानी की मुझे लगतं की आपण आपल्याला ओळखायला पाहिजे की मला काय आवडतं आहे आणि मला कधी काम करायचं आहे. बरेचसे लोक आपापले जॉब सोडतात त्याची कारण ही सुद्धा असतात. खूप वेळेला काही पैसे किंवा काहीच कारणं असतात असं नाही, आपल्या बॉडीला ते सुटेबल होत नाही. खूप वेळेला तुम्ही याच्यामध्ये आज कम्युनिकेशनमध्ये तुम्हाला सगळं माहिती आहे की रात्री 12 वाजता शूटिंग करणं किती ताब्यात गोष्ट आहे माझी. म्हणजे तुम्हाला काहीतरी म्हणजे मला असं वाटतं की हे सगळं आपल्या बॉडीला सुटेबल होत नसेल तर करू नये. आणि माझं काम तर असं होतं की माझी मनस्थिती नीट नसेल तर माझं काम नीट होणारच नाही, किंवा एकदम बिघडलेली असेल तर काम होतं. भयंकर काहीतरी लोचा झाला असं असेल तर काम होतं आपल्या, तेव्हा काम चांगलं होतं. कारण एक आपल्याला वे आउट पाहिजे असतो काहीतरी. तर तसं असल्यामुळे मला वाटतं की मला हे तसं लवकर कळलं की माझं काय टाईपचं काम आहे. आणि मी बिलकुल मावलीपणा त्यावेळेला केलं नाही की मी कामाला बसलं की मी काम करतो. कारण मला सर्वात आवडती गोष्ट काय आहे तर काम करणे. जगातली सर्वात प्रिय गोष्ट आणि प्रायोरिटी, सबसे प्रायोरिटी मैंने देके रखी है काम. कुठल्याही क्षणी मला असं वाटतं मी कामासाठी वेळ मी मोकळा ठेवलेला आहे. कुठल्या क्षणी मला वाटेल की काम हे काय सांगता येत नाही तुम्हाला केव्हा ते खटके उडेल डोक्यात ते सांगता येतं. त्यामुळे कधी कधी असं वाटतं की चला यार, म्हणजे असं खूप वेळा मला असं होतं की मी पार्टीत बसलो तर मला वाटतं की यार हे काय चाललंय आपलं इथे, काहीतरी आपण पीत बसलोय, काहीतरी खाणं बेकार वाटायला लागलं. मी उठतो आणि कामाला निघून जातो. मला वाटतं की नाही आपण जाऊन काम करतो, कारण वेळ फालतू वाया चालला आहे, तो वर्क नाही आहे हे लक्षात येतं. आणि तुम्हाला असं कोणी विचारणार नसतं ना की काय जाऊन काम करत बसलं, असं काय कोणी तुम्हाला विचारतं. आणि आपण तशा अर्थाने कामापुढे कसलीच फिकीर नाही, कोणाचीच नाही. असं असल्यामुळे कामाला प्रायोरिटी देणं हीच एक गोष्ट आहे. कला वह नहीं है जो आप देखते हैं, कला वह है कि जो आप दूसरे को दिखाते हैं. यह एक कलाकार के लिए सबसे बड़ी चुनौती है. आपने अपने करियर की शुरुआत में इसे विशेष रूप से सामना कैसे किया? काय के बारे में? कला वह नहीं है जो आप खुद देखते हैं, कला वह है जो आप दूसरे को दिखाते हैं. अरे बाप रे, ये तो थोड़ा मुझे लगता है कि असल में बहुत बिल्कुल उल्टा है कि जो आप देखते हो वही कला है. अच्छा, ओके. कमर्शियल आर्ट में थोड़ा अलग तरीका होता है काम का, लेकिन फिर भी मुझे लगता है कि एक सक्सेसफुल आर्टिस्ट या एक सक्सेसफुल कोई भी हो, डिज़ाइनर हो, फोटोग्राफर हो, कैलीग्राफर हो, जो खुद वो देखता है वही अगर नहीं पेश करता है उसी बात की, तो क्या रहा उसमें. मुझे लगता है कि जो आप देखते हो वही आप दिखाने की कोशिश करते हो. मुझे तो ऐसा हमेशा लगता है कि जो मैं देखता हूँ वही दिखा
दिखाने की कोशिश मैं करता हूँ, जो चाहे तो कैलीग्राफी हो, कवर डिज़ाइन हो, ग्राफिक हो, पेंटिंग हो, स्कल्पचर हो. जैसे की मी उदाहरण के तौर पर मैं देखता हूँ माझी बँडवाल्यांची तुम्ही चित्र बघितलेली नसतील तर पुन्हा एकदा बघा तुम्ही. मला असं वाटलं की मी ज्या पद्धतीने मी ज्या दृष्टिकोनातून बँडवाल्यांकडे पाहतोय, जसे मला ते दिसत आहे तसे मी चित्र काढले पाहिजे. नाहीतर हुबेहूब फोटोग्राफिक अकॅडमिक पद्धतीचं काम मी करू शकतो की ज्याचा मी फार जास्ती अभ्यास केला आहे. पण मला असं वाटतं की तो अभ्यास मी कशासाठी केला तर मला जे दिसतं आहे म्हणजे बँडवाल्यांचं लाईफ जेव्हा मी जवळून पाहिलं तेव्हा मला वाटलं की आपल्याला जे दिसतंय ते वेगळं ते काहीतरी, ते लोकांना जे दिसते तसं नाही आहे. आतमध्ये एक पडदा फाडून बघितलं तर त्यांचं लाईफ खूप वेगळं आहे. म्हणजे ते वर्कर आहेत एका अर्थाने आणि ते एका कॉन्ट्रॅक्टरकडे काम करतात आणि त्यांचं लाईफ खूप तशा अर्थाने पॅथेटिक आहे. म्हणजे बँडवाला होणं सोपं नाही आहे. तुम्हाला आम्हाला बँडमध्ये घेत नाही, त्याला विशिष्ट प्रकारचं वाजवता यायला लागतं आणि खूप गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. आणखीन तुम्ही म्हणजे आपल्याकडे त्यांना म्युझिशियन नाही म्हणत आपण, परदेशात फार मोठा मान आहे. आपल्याकडे त्या बँडवाल्यांमध्ये साधे जगणे ते पैसेसुद्धा मिळणं मुश्किल असतं त्यांना. त्यामुळे हा जो संघर्ष आहे त्यांचा आणि ते सगळं डार्क साईड जी आहे ती डार्क साईड मला चित्रातून काढावीशी, म्हणजे मला ती दिसली होती आणि तशी मी उतरवण्याचा माझा प्रयत्न असतो. म्हणून फोटोग्राफिक अकॅडमिक रिअलिस्टिक पद्धतीचं काम होत नाही, ते डिस्टॉर्टेड होतं. म्हणजे मला त्या मुझे सब उनके जीवन में डिस्टॉर्टेड दिखाई दिया. तर मला वाटतं की हे डिस्टॉर्टेड मला जे दिसतंय ते डिस्टॉर्टेड स्वरूपात मला आणता आलं पाहिजे. मी माझे एक सिरीज केली होती, ये शहर किसने बनाया. हे जे वर्कर लोक आहेत काम करणारे, इमारती बांधतात, पूल बांधतात आणि हे सगळे जे लोक आहेत, तर जाता येता मला ही सगळी माणसं अशी दिसायला लागली आणि मला असं वाटलं की यार यांच्यामुळे हे लोक आहेत शहर उभं करणारे आणि यांचं आता थोडं टिपिकल आहे, पण तरी मला वाटलं की यांचं काय स्थान आहे आता इथे आपल्या एकूण सगळ्या आयुष्यामध्ये. काही माणसं येतात, काम करतात, निघून जातात आणि मग त्यांच्या जीवनात थोडंसं मी डोकावून बघितल्यानंतर मग मला एका बाजूला चित्रकलेची पण बाजू आहे. म्हणजे त्याचे टेक्स्चरल क्वालिटी, फराटे मारतात, उघडतात, रंग पडतात, सांडतात. पेंटर लोकांचे पण मी अशी चित्र काढली होती की आपल्या घरी पेंटर येतो तर तो सगळं आपलं घर ताब्यात घेतो. ते आपलं घर राहत आपल्या वाटतं अरे हे माझं घर आहे का काय आहे, आपलं घर राहतच नाही. ते काढतो बाजूला, ते रंगवतात, अतिशय त्यांची प्रॉपर्टी असते, डबडी डुबडी असतात, त्यांचे छोटे ब्रश असतात, खूप जपून ठेवतात ते, त्याला हात लावले चालत नाही त्यांना. आणि त्यांच्या चपला रंगवले, घाणेरडे कपडे, डाग पडलेले. तर मला असं वाटलं की यार ही प्रॉपर्टी आहे त्यांची, म्हणजे हे पेंटिंग आहे. म्हणजे ती कॅरेक्टर तर आहेतच, पण मला वाटतं की हे सगळं मिळून एक विश्व आहे फार मोठं. तर याची चित्र मी काढायला पाहिजे. मग ते बँड ते कुठेही झोपलेले असतात आणि एकमेकांबरोबर त्यांचा डायलॉग चाललेला असतो, छोटं बारीक काम करतात, खूप बारकाईने सगळं असं जे सगळं आहे ना, पलटी बघतात वरती सिलिंगला, हे जे सगळं बघता मला असं वाटलं की ही माझी म्हणजे मी ह्यांच्यातलाच आहे कोणतरी, असं मला वाटतं. ही माझी माणसं आहेत, हे आपण ह्यांच्यातलेच आहोत. मी फक्त कागदावर बसून एका विशिष्ट उद्देशासाठी चित्र काढतोय आणि यांचा उद्देश वेगळा आहे. पण मला असं वाटतं की एकूण साधारणपणे माझ्या जातकुळीची माणसं आहेत. त्यामुळे मला असं वाटलं की इसलिए जो मैं देखता हूँ वही मैं दिखाता हूँ. ऐसा नहीं है कि जो देखता अलग हूँ और दिखाता अलग हूँ, ऐसा नहीं. जो अगर तो आप नहीं देखोगे तो आप दिखाओगे भी नहीं. तो असं एक साधारणपणे या प्रश्नाचं उत्तर आहे. आपने चित्रों के प्रदर्शन आयोजित किए थे. मैंने देखा कि आप एक शो का नाम रेखांकित रखे थे. हाँ, तो उसके पीछे की क्या? रेखांकित के बारे में थोड़ा उसमें एक एप्लाइड आर्ट का एक उद्देश्य था. जैसे ये
तो एक ट्रांसलेशन ट्रांसलेशन छपवाने वाले एक कोई एक केल्याने भाषांतर, उसका नाम ही आहे केल्याने भाषांतर. तर चांगल्या रशियन आणि परकीय भाषांमधलं चांगलं साहित्य ते ट्रान्सलेट करून छापलं. अजूनही त्या अंक आहे. तेव्हा असं वाटतं की जे मोठे मोठे रायटर आहेत, जे महत्त्वाचे रायटर आहेत, त्यांच्या पण फोटो छापूया कव्हरवर. तर मला वाटलं की काय फोटो छापायचं आहे ना, आपण चित्र काढतो. म्हणजे ज्यांचं कॅरेक्टर, त्यांच्या लिखाणातनं जे कॅरेक्टर येतं आहे ते कॅरेक्टर त्यांच्या व्यक्तिमत्वातनं आपल्याला आणता येतं आहे का, असा विचार मी केला. म्हणजे आपल्या प्रत्येकाचं चित्र आपल्या व्यक्तिमत्वासह आलं तर ते खरं. म्हणजे जसं पिकासोनी केलं की नुसतं काही पोर्ट्रेट म्हणजे काय तुम्ही असे बसल्यात आणि चित्र काढलं असं नसतं ना. जोपर्यंत माझं व्यक्तिमत्व त्यात उतरत नाही तोपर्यंत ते पोर्ट्रेट होत नाही असं मला वाटतं. तो मैंने बहुत ट्राई किया कि लाइन के माध्यम से. तो तब उस वक्त कंप्यूटर नया नया इंट्रोड्यूस हुआ था, तो मुझे ये ऐसा बहुत कीड़ा है मेरे को कि मैं कुछ नया करेंगे. तर मी कम्प्युटरवरती सगळं केलं होतं. तर इट वॉज ओनली इन लाईन हे माध्यम वापरलं. माझं फार प्रिय माध्यम आहे लाईन. त्यामुळे त्याचं नाव होतं रेखांकित. तर मोठमोठ्या म्हणजे माझ्या अजून ते खूपच काम चांगलं झालं, खूप जास्ती झालं काम. आणि सहज जाता जाता बोलतो, पोर्ट्रेटविषयी बोलावं असं वाटलं म्हणून बोलतो. तर मी जे रेखांकित केलं होतं ते त्याच्यामध्ये त्या लेखकाचं साधर्म्य असणं ही एक प्रमुख अट होती. कारण की ते एका विशिष्ट उद्देशासाठी केलं, तो वाचकांपर्यंत ते जाणार होतं. आणि त्यामुळे त्यांच्याशी एक त्यांचं काही रिलेशन निर्माण व्हावं आणि एक चांगला आर्ट फॉर्ममधनं आपण बघतोय अशी एक भावना निर्माण व्हावी म्हणून त्याला एक मर्यादा ठेवली की किती ॲबस्ट्रॅक्ट करायचं, किती पुढे जायचं. कमर्शियल आर्टमध्ये म्हणजे तुम्ही कम्युनिकेशनमध्ये काम करता म्हणून तुम्हाला सांगतो की अशी एक मर्यादा असते की तुम्हाला किती पुढे जायचं आहे, किती तोडायचं आहे. तर पिकासोनी खूप पोर्ट्रेट केली अशी. पिकासोचं काम तुम्ही बघितलं असेल किंवा नसेल तर त्या दृष्टीने आता पुन्हा एकदा बघा. क्युबिझमचा विचार त्यांनी केला तेव्हा पोर्ट्रेट म्हणजे मी असं पाहिलं की पिकासोनी म्हणजे कितीही त्याने डिस्टॉर्ट केलं, किती वाकडं तिकडं तोडलं मोडलं काही केलं तरी सुद्धा त्या माणसाचं कॅरेक्टर त्या चित्रामध्ये 100% येत आहे. ही गोष्ट सर्वात महत्त्वाची मला वाटते. मला असं वाटतं की एखाद्या माणसाचं कॅरेक्टर असतं म्हणजे काय असतं. म्हणजे एक सिम्पल मला उदाहरण नेहमी असं वाटतं की समजा मी इथे बसलो आहे आणि समजा इथे काच लावली काळी, फक्त माझी शेड आहे असं तुम्हाला शेड दिसली तरी तुम्ही मला ओळखू शकाल की आपल्या प्रत्येकाला आपण ओळखतो की अरे हा प्रसन्न आहे, हा अमुक आहे. हे आपण सावलीवर त्याच्या बाकीच्या आउटलाईनवरून आपल्याला कळतं. तर मला असं वाटतं की तिथे काय आपण डोळा नाक डिटेल असं काही बघत नसतो तरीसुद्धा त्याचं कॅरेक्टर त्या सावलीमध्ये असतं. तसं पिकासोनी त्याच्या एका आर्ट डीलरचं चित्र काढलं. मोठं चित्र होतं, खूप मोठं चित्र. आणि ते क्युबिझम साधारणपणे त्या पद्धतीमध्ये त्याने ते केलं होतं. क्युबिझम शैली त्याला नंतर नाव आलं. पिकासोनी काही क्युबिझम एस्टॅब्लिश करायचं म्हणून केलं नव्हतं. त्यांनी त्या पद्धतीचे विचार त्याच्या मनात आले आणि तो प्रयोग करत राहिला. पुढे त्याला नाव दिलं गेलं. समीक्षकांनी दिलेली नाव ब्लू पिरियड, पिंक पिरियड, असं काही ते आर्टिस्ट काय असं ठरवून काम करत नाही की चला आता पिंकमध्ये काम करू, असं काही कोणी करत नसतं. त्या काळामध्ये ते काम होतं. मग नंतर लोक त्याचं महत्त्व सांगताना सांगतात की बघा एक पिंक पिरियडमधलं काम आहे. तर त्या क्युबिझम शैलीतलं एक क्युबिस्ट त्याचा एक दुसरा मित्र पण होता, त्याने जास्ती काम केलं. तर त्या आर्ट डीलर चित्र भिंतीवरती लावलेलं असताना एक छोटा मुलगा इथून इकडे असं गेला आणि त्याने ते चित्र पाहिलं. जाताना त्यांनी कमेंट केली, अरे हे तर डेव्हिड जॅक्सनचं चित्र आहे. खूप खूप
म्हणजे खूप ओळखून येणारं असं चित्र होतं. पण तरीसुद्धा मला असं वाटतं की एक गोष्ट अशी काहीतरी असते तुमच्या व्यक्तिमत्वामध्ये की जी चित्रकाराला आकर्षक वाटते आणि त्याच्यामध्ये चित्र काढण्याच्या शक्यता खूप असतात. त्यामुळे आपण सगळ्यांनी असा विचार करायला पाहिजे की आपल्याला जे शिकवलं जातं आहे आत्ता कॉलेजेसमध्ये तेच बरोबर आहे का फक्त का ह्याच्यापेक्षा अजून काही आहे पलीकडे. कारण की म्हणजे मला असं वाटतं की मी हे बोललं पाहिजे इथे, कारण की ज्या पद्धतीने आपल्याला शिकवलं जातं तिथे एक अभ्यासक्रम करण्याची एक पद्धत काहीतरी ठरलेली आहे की ह्या पद्धतीने ही 4 वर्ष 2 वर्ष 3 वर्ष तुम्हाला एक त्याचं एक इंट्रोडक्शन दिलं जाईल. पण पुढे असं अपेक्षित आहे की तुम्ही त्याच्यातून काहीतरी एक वेगळं शोधायचं. म्हणजे काय की युरोपियन आर्टिस्टनी किंवा ब्रिटिश स्कूलने आम्हाला जे शिकवलं ते जे स्कूल मध्ये बसलेले सर आहेत बसताना आहे, तर मला असं वाटतं की ज्या पद्धतीचं शिक्षण तिथे मिळतं तोच एक मार्ग नसतो का. पुष्कळ अनेक मार्ग असतात की ज्याच्यात तुम्हाला तुमची ओळख मिळते आणि ते गुंडाळून ठेवण्याची ताकद आपण निर्माण करायला पाहिजे. म्हणजे व्याकरण आपण शिकतो पण आपण बोलतो भलतंच काहीतरी वेगळं आपण भाषेत जे बोलत होतो ते वेगळं बोलत होतो. त्याच्यात काय व्याकरणाचे नियम आपण लावत नाही, पण आपण व्याकरण शिकलेलो असतो. आपल्याला माहिती असतं की व्याकरण काय आहे गोष्ट आहे आणि व्याकरण केव्हा गुंडाळून ठेवायचं आहे आणि ते केव्हा वापरायचं आणि केव्हा नाही. आपण आपल्या मित्रांशी बोलताना वेगळ्या शैलीत बोलतो, आईवडिलांशी बोलताना आपण वेगळ्या पद्धतीने बोलतो, मित्रांशी बोलताना दुकानदारांशी बोलताना आपण वेगळ्या पद्धतीची भाषा वापरतो. तर मला वाटतं मराठी भाषा एकच आहे पण त्याच्या बोली अनेक आहे. तसं मला वाटतं की या प्रकारचं जे ॲप्लिकेशन म्हणून ॲप्लाइड आर्ट मी जे शिकलो त्याचा फार मोठा मला फायदा झाला की कशासाठी करतो आहे. सगळ्यात आधी महत्त्वाचा विचार आहे की मी का करतो आहे. सगळ्यात पहिला प्रश्न मी आधी स्वतःला विचारतो की हे कशासाठी चाललं आहे, करण्याचं कारण काय आहे, कोणासाठी आहे. एक म्हणून ॲप्लाइड आर्टमध्ये आणि फाईन आर्टमध्ये तशा अर्थाने मी एक वर्क ऑफ आर्ट आहे आणि एक आर्ट ऑफ वर्क आहे. हे जेव्हा आपल्याला लक्षात येते की वर्क ऑफ आर्ट काय आहे आणि आर्ट ऑफ वर्क काय आहे. वर्क ऑफ आर्ट म्हणजे तुम्ही काहीतरी जेव्हा तुम्हाला लक्षात येईल हळूहळू की उद्देश महत्त्वाचा आहे, कशासाठी करतो. छोटंसं रेखांकित के बारे में जो बात चल रही है, तुम्ही उद्देश काय. म्हणजे मला तेव्हा माझ्या मनात आलं की मला फक्त रेघेशी खेळायचं. ही जी गोष्ट आहे ना म्हणजे मला ही खूप महत्त्वाची गोष्ट वाटली की रेघेबरोबर मला खेळायला मिळतं आहे. एक प्रकारे भाषांतराशी पण मी त्याचा संबंध होतो. त्या चेहऱ्याचं कदाचित मी रूपांतर भाषांतर काय करू शकतो अशा पद्धतीने ते झालेलं आहे. हमें खुशी होगी कि आप उस चित्र के बारे में बताएं जो कॉल ऑफ द सीज आपने नाम रखा था. ओके, कॉल ऑफ द सीज माहिती तुम्ही माझं काम किती पाहिलं. मी काही माझ्याकडे आणलं असतं प्रेझेंटेशन, पण तुम्ही नसेल तर बघा, तुम्ही जरूर माझी वेबसाईटही बघा. मी असं आता गृहीत धरून बोलते की तुम्ही माझं काम पाहिलं आहे असं गृहीत धरून मला बोलावं लागेल आता, कारण नाही तर मग मला बोलता नाही येणार. पण तुम्ही नाही बघितलं तरी त्याचं काही विशेष काही वाईट वाटत नाही मला, किंवा तुम्ही त्याचं वाईट वाटून घेऊ नका, परत बघा. कारण आपण ज्यांच्याशी बोलतो त्यांचं काम थोडं माहिती असायला पाहिजे असं एक मला साधारणपणे वाटतं. तर कॉल ऑफ द सीज हे त्याला नंतर दिलं गेलेलं नाव आहे. मी तुम्हाला माहितीसाठी सांगतो, मी फार भटकतो पण मी खूप फिरतो. मला फिरायची खूप आवड आहे. म्हणजे सारखं मी बराच काळ मी बाहेरच असतो. तर तसं मी जवळजवळ सगळा कोकण मी पालथा घातलेला आहे, जवळजवळ सगळा. कारण की मला मी म्हटलं तर मला माणसांमध्ये जाणं आवडतं आणि खूप गर्दी आहे, आवाज आहे, कलकल आहे, मला खूप आवडतं. म्हणजे जनरली असं मानलं जातं की आर्टिस्ट आहे, डिस्टर्ब करू नका, शांत त्याला बसू, असं मला वाटत नाही. काम करताना मला हे लागतं सगळं, म्हणजे ते सिलेक्टिव्ह आहे खरं. माझ्या कामाच्या वेळेला मला लागत काही असं आवडत नाही, पण तरी जनरली माझा मैं पब्लिक में जाना चाहता हूँ. मी कुठं बाहेरगावी गेलो तरी मी स्टेशनच्या जवळचं हॉटेल शोधतो, राहायचं असेल तर. म्हणजे असं दार म्हणलं की पब्लिकमध्ये पाहिजे.
बाजार आहे, मार्केट आहे, दुकानं आहेत, वाहतूक चालली आहे, लाईफ आहे ना यार. काहीतरी म्हणजे मला असं वाटतं की काय ते रिसॉर्टमध्ये राहायचं, शांतता आणि झाडं बिडं, म्हणजे ते ओके असं वाटतं मला. पण माणसांमध्ये पाहिजे. म्हणून कोकणामध्ये मला हरणे बंदरामध्ये तुम्ही गेला असाल, नसाल तर जरूर जा तुम्ही, की ते फार मोठा हा व्यवसाय, म्हणजे मोठा अर्थव्यवहार पण मोठा आहे. आणि लोक मासे आणायला आतमध्ये बोटी भरपूर वेळ जातात, सगळे कलेक्ट करतात, आणतात इथे, मग तिथे त्याचं वाटणी होते. तिथले बायका ज्या आहेत तिथे काय जेंडरचा काय प्रश्न नाही, ठरलेलं आहे की बायकांनी वस्तू विकायच्या, पुरुषांनी ते आणून दिले की जाऊन तिथे बिडी ओढत बसायचं, हे ठरलेलं आहे. त्यामुळे इथे तो काय इथे प्रश्न नाही आहे, स्त्री पुरुष फेमिनिझम असं काय तिथे नाही. जे आहे ते क्लिअर ठरलेलं आहे की तुम्ही आम्हाला आणून द्या, आम्ही ते सगळं विकतो. त्यामुळे तिथे ते बायका ते छान असं फुलं बिलं माळून टकाटक असं छान तिथे जाऊन बाजार भरतो, तिथे वाटे होतात, बायका चांगला उत्तम व्यवहार करतात, देवघेव करतात, कमी जास्त भावाची घासाघीस करतात. असं सगळं तिथे मोठा एक माहोल आहे तिथे. विशेषतः मी हरणे बंदरावरचं हे तुम्हाला सगळं सांगतो आहे, तर मला त्याचा मोह पडला. म्हणजे मी खूप वर्ष तिथे जात होतो, पण मला असं कधी मुझे ऐसा कभी लगता नहीं कि आप साथ में और मैं कुछ स्केचेस करते बैठे, मुझे ऐसा नहीं लगता. मुझे लगता है यार दोस्तों के साथ है तो ये काय कुछ स्केचेस करने का, मला असं आवडतं. पण तरीसुद्धा मला नंतर असं वाटायला लागलं की हे चित्रकलेचं म्हणजे ह्याच्यामध्ये मोठी शक्यता आहे. सगळ्या माणसांची चित्र आपण काढली पाहिजेत. आणि ही जी बॉडी लँग्वेज जी त्यांची आहे की नाही, म्हणजे माणसं वागतात. कोकणी माणसाची बॉडी लँग्वेज वेगळी आहे, यूपीमधला माणूस वेगळ्या पद्धतीची बॉडी लँग्वेज आहे. तुम्ही ऑब्झर्व करा, मुद्दाम ऑब्झर्व करा की साऊथमधल्या माणसाची बॉडी लँग्वेज वेगळी आहे, पंजाबी माणूस वेगळ्या प्रकारचा उभा राहतो, मराठी माणसाची बॉडी लँग्वेज पूर्ण वेगळी आहे, कोकणी माणसाची कोकणी माणूस मला वाटतं की तो नेहमी कशाची तरी वाट बघत असतो, सतत उभा असतो, काहीतरी येणार आहे आता आणि तसं काहीतरी होणार आहे असं त्याच्या बॉडी लँग्वेजमध्ये नेहमी मला वाटतं. तुम्हाला असं वाटेल असं नाही, तुम्हाला काहीतरी वेगळं वाटेल, पण मला असं वाटतं की म्हणजे मला ट्रेनमध्ये बसल्यावर पण असं वाटतं की हा कोण आहे, हा ओसवाल असेल का, हा यूपीमधला असेल का. आणि मला त्या माणसाशी कनेक्ट व्हायला ते असं खूप आवडतं की काय प्रकारचा व्यवसाय करत असतील. याच्यामध्ये फुल टाईमपास होतो म्हणजे मला बोर होत नाही कधीच, कारण मी इमॅजिन करत असतो की काय करत असतील. तर त्यामुळे मला कोकणी माणसाच्या देहबोलीबद्दल मला प्रचंड आकर्षण निर्माण झालं. आणि मग तिथे बसून मी रेखाटने केली. आणि जनरली कोकण म्हणजे निसर्ग सौंदर्य आणि नारळाची झाडं आणि असं सगळं, तर मला वाटलं की मी समुद्राशी कनेक्ट जास्ती झालं. आणि मला वाटलं की नुसतं समुद्र नाही, तर समुद्रापुढे जो माणूस आहे ना त्याचं काय चाललंय तिथे, त्याचं काय कनेक्शन आहे त्याच्याशी. तो बोट आत ढकलतो, पुन्हा आत जातो. मी त्यांच्याबरोबर बोटीत बसून आतमध्ये खूप काही किलोमीटर आतमध्ये गेलो. म्हणजे मला बघायचं होतं की तिथे जाऊन ते काय करतात, ते कसं मासे कसं जाळं फेकतात. आतमध्ये डिझेलचं भयानक आहे, म्हणजे शक्य नाही. तुम्हाला डिझेलच्या वासाने डोकं दुखतं तुमचं. 2-2 दिवस ते लोक डिझेलच्या वासामध्ये आवाजामध्ये त्या बोटीवर तिथे राहतात, तिथे झोपतात, तिथे डबा खातात, तेच त्यांचं विश्व आहे. आणि ते मला खूप असं वाटलं की ह्याची चित्र काढायला पाहिजे. मग ते निर्णय माशांच्या जाती आहेत, प्रजाती, त्याचे भाव ठरलेले असतात. ह्या मुंबईचे लोक आहेत. आपण जातो तिथे जातो म्हणते की हे द्या, तिथे ते आपल्याला तळून देतात, खातो, आपण मजा करतो, येतो. पण मला वाटतं अजून जवळून मी बघितलं पाहिजे. मग तिथे फुलांचा बाजार आहे, म्हणजे फुलांचा, म्हणजे एक माणूस दुसऱ्या माणसाकडनं फुलं विकत घेतो, ही कसली रोमॅन्टिक गोष्ट आहे माहिती आहे. मला इतकं ग्रेट वाटलं नाही की एक स्वच्छ सकाळी 9-9:30च्या आधी 7-7:30 वाजता सुंदर ऊन असतं, अतिशय कोवळं छान ऊन असतं की ज्या वेळेला आपल्या मनात वाईट विचार येणं शक्यच नाही अशी एक वेळ असते सकाळची. त्या वेळेमध्ये ते माणसं ते टोपल्या घेऊन फुलं विकत बसले, अगदी ताजी फुलं, कमळं असतात,
सुरंगी असते, अनेक प्रकारची आबोली असते, खूप त्या देशातली तिथे फुलं असतात आणि व्यवहार होतो तिथे. घासाघीस नाही, आरडाओरडा नाही. हो, आपल्याकडे शहरामध्ये आपल्याला सवयी लागल्यात ना, आपल्याला खेचून घेतात, तसं तिथे नाही आहे. तुम्ही या, फुलं घ्या, इतकं साधा तास 1.5 तासामध्ये तो एक व्यवहार होतो तिथे. तर मला ही जगातली ग्रेट गोष्ट वाटते की जोपर्यंत असं होते तोपर्यंत सगळं चांगलं वाटतं. तिथे काय कोरोनाचं भय बी असं काय तिथे जनरली मी गावात गेलो ते लोकांना वाटतं, लोक म्हणते की क्या आहे, मला तर वाटतं की जे टी व्ही बघतात त्यांना कोरोना होतो की काय, बाकी कोणाला काय त्याची खबरबात नसते. तर आता हे कोरोनाचं त्या सोडून पण साधारणपणे मला म्हणून कॉल ऑफ द सी इसके लिए आहे की समुद्र म्हणजे मला असं वाटतं की समुद्राच्या फार असं एक टिपिकल वाक्य होईल, पण समुद्र हाका मागतं असं मला, म्हणजे मला सारखं तिथे जायची ओढ वाटत. उठायचं, बसायचं, गाडी काढायची आणि जायचं समुद्राकडे. आणि समुद्राच्या भोवती जो मी मगाशी म्हटलं तसं की कोकण म्हटलं की ग्रीन सगळं असं, तर मला नाही वाटलं, मला ग्रे वाटलं. मला वाटलं ग्रेइश आहे सगळं. इथे समुद्र आहे आणि हा त्याच्या इथली ती वाळू आहे आणि हे सगळं करडा शब्द मराठीतला मोठा चांगला शब्द आहे. करडा टोन सगळा मला वाटला तिथे. आणि त्या टोनमधनं मग ती चित्र उमटली की ज्याला थोडं इम्प्रेशनिस्ट पद्धतीचं काम करणं किंवा अकॅडमिक रिअलिस्टिक पद्धतीचं काम केल्याशिवाय मला गत्यंतर नव्हतं. मगाशी मी जे म्हणालो ना की बँडवाल्यांचं काम मी डिस्टॉर्टेड पद्धतीने केलं, वेडं वाकडं केलं, जाड त्यांचे कपडे आणि त्यांचे नक्षी आणि सगळ्याचं ओझं त्यांना झालं आहे. असं एक मला सॅड ती त्याची बाजूला डार्क साईड मला दाखवायची होती म्हणून ते तसं काढलं. इथे मला तसं नव्हतं. इथे मला असं वाटलं की थोडं रिअलिस्टिकचा एक आधार असावा आणि त्याचं ॲप्लिकेशन किंवा ज्या प्रकारचं मी व्यक्त करते त्याचं तांत्रिक काही गंमत करून प्ले जो करता येईल तसं प्ले करून मी ते काम केलं आहे. समुद्र म्हणजे असं भरपूर पाणी घालून असं कॅनव्हासवर भरपूर जोरात असं ओढलं की सगळं पाणी असेल, तर हे मला वाटलं की अरे हा समुद्र आहे. तर ह्या पद्धतीचं काम करण्याचं खूप एक लाट आली होती. म्हणजे अक्षरशः माझ्या छोट्या स्टुडिओमध्ये अख्खं भरलं होतं. म्हणजे समुद्र जणू काय त्या स्टुडिओमध्ये इतकं काम त्या काळामध्ये मी केलं. तर असं आहे. सो हाउ डू यू बैलेंस योर आर्ट लाइफ एंड पर्सनल लाइफ? इसमें कोई अंतर नहीं है भैया, ये सब एक ही है. अच्छा, यानी कि आर्ट का लाइफ अलग और पर्सनल लाइफ अलग और फैमिली लाइफ अलग, ऐसा नहीं होता है. मुझे लगता है कि आप तो आप होते हो, तो आप जिस तरीके से देखते हो जीवन को तो वही तो एक आपका नज़रिया होता है. तो आप जैसे मैं जाता हूँ बाज़ार में तो मेरी वाइफ कुछ खरीदी जाती है दुकान में, तो मैं जैसे मैंने देखा है की मी अशी चित्र काढली की मी माझ्या पत्नीबरोबर एकदा मॅचिंगच्या ब्लाऊजच्या दुकानात गेलो. तर तिकडे तो माणूस असा उभा होता, एकदम त्याला काही घेणं नव्हतं, एकदम असं खादीचे कपडे होते. त्याच्या बॅकग्राऊंडला ना असे रंग होते, ब्लू ते रेड, येलो ते व्हाईट, पिंक, वर्मिलियन, रेड, काय ब्ल्यू असेल तर अल्ट्रामरीन ब्ल्यू, कोबाल्ट ब्ल्यू, डार्क ब्ल्यू, प्रशन ब्ल्यू, सेरिलियन ब्ल्यू, लाईट ब्ल्यू, स्काय ब्ल्यू असे होते. वर्मिलियन रेड, पोस्ट ऑफिस रेड, ब्लड रेड, वर्मिलियन ब्राऊन असं करून ते येलोपर्यंत जाय. लाईट येलो, डार्क येलो, लेमन येलो, गोल्डन येलो डीप असं सगळं येलो. मला इतकं भारी वाटलं ना की चालेल हे मस्त आहे. मला म्हणजे मला असं वाटतं की त्या माणसाचा ह्याच्याशी काय संबंध नाही, कारण ते बॅकग्राऊंड आहे. आणि तुम्ही ऑब्झर्व केला असेल तो परफेक्ट शेड काढून देतो आपल्याला इगो असतो की मैं आर्टिस्ट हूँ, मुझे बहुत समझता है. भैया वो दिख रहा वो देखता भी नहीं, कोई और कॉर्नर में जाता है वहाँ से कुछ नहीं करता.
देते हैं हूबहू ऐसे। तो ये जो होता है ना, अपने मोबाइल को उसके साथ कुछ एक इंटीमेट कुछ चलता रहता है, मेरे को समझ कर ये क्या बात कर रहे हैं। तो ये जो होता है ना कि मुझे लगता है कि यही लाइफ है ना। तो मुझे लगता है कि जब मैं उनके साथ जाता हूँ तो एज अ आर्टिस्ट मुझे दिखाई देने लगता है। मैं एज अ आर्टिस्ट में देखता नहीं, मुझे दिखाई देने लगता है। मला वाटतं की हे माझ्याकडे आहे ते पेंटिंग संबंध असं आणि मला मग आपण चित्राकडे वळतो. मग मला वाटतं ह्याचं चित्र व्हायला पाहिजे राव. मग काय विशेष तर या सगळ्या रंगीत पट्ट्यांमध्ये तो एक असं सामान्य सेल काउंटरवरचा एक साधा माणूस की ज्याला काही इंटरेस्ट नाही आहे त्याच्यामध्ये, ज्याला फक्त परफेक्ट शेड काढून देणं एवढंच त्याचं काम आहे. काय तर प्रिंटेड असेल तर प्रिंटेड काढतो, कॉटन असेल तर कॉटन काढतो, काय अजून काही दुसरं असेल वायरची साडी असेल तर तसं काढून देतो. तो सांगतो की मॅडम हे काठाला या हे चांगलं दिसतं. आपण सांगितलेलं आपली बायको ऐकत नाही, त्यांनी सांगितलेलं ऐकतं. ते जे असतं ना ते मला असं वाटतं की हे मला पेंटिंगचा विषय वाटतो. मला वाटतं की हे चित्र आहे यादी किंवा आपके घर की कभी चाबी अगर गुम होती तो आप चाबी वाले के पास जाते हो. तर मला वाटतं ना हे याचं लाईफ हे चित्राचं काय चित्र आहे याच्यामध्ये. तो किल्ली बनवणारा एक मनुष्य, त्याच्या दुकानामध्ये अशी किल्ल्या मागे असतात. मोठी किल्ली अशी येलो करते हल्ली, पिवळी अशी मोठी किल्ली लावतो. हल्ली गोदरेजची निघाली अशी ती किल्ली आहे. मोठं कुलपाचं चित्र असतं कटआउट केलेलं. तर मला वाटतं की हे पेंटिंग नाही तर अजून काय, म्हणजे दिस इज लाईफ. या माझ्या आजूबाजूला हे घडतंय, ही माणसं आहेत म्हणून हे शहर आहे. तुम्ही बघा चंदीगडला तुम्ही गेलाय, एकदम वृक्ष गाव. म्हणजे मला इतकं कंटाळा आला त्या गावात. सगळं असं करेक्ट असं एकदम काटकोन असतं सगळं. आणि तिथे काय लाईफच नाही. लाख अब्दुजींनी चांगल्या उद्देशाने बनवलं असेल, आपल्या अवकात नाही त्याला नाव ठेवायची. पण मला असं वाटलं की यार हे काय कसलं गाव आहे हे. गाव असं नसतं ना, गाव काय ठरवलं नाही होत, ते गाव आपोआप होतं. मग हे किल्ली बनवणारी माणसं येतात, रफू करणारे येतात, टेलर असतो. तर इथे बिबिवाडीमध्ये कितीतरी असे लोक आहेत की जे जुन्या कपड्यांचे चेन बदल आपण अजूनही करतो. असं सगळं मी अजूनही करतो की चेन बसून दे, रफू मार, हे कर. आणि तो कधीच वेळेत देत नाही. तुम्ही बघा कधीच नाही देत तो वेळेत. आपण गेल्यावर म्हणतो हो हो, मग त्या बोचक्यातून तुमची पॅन्ट काढतो, ही होती का म्हणतो हां आपण काय यार सोमवारी बोलवलं होतं असं. ते तर मला वाटतं दिस इज लाईफ. त्याचं जे जुन्या टाईप ते मशीन आहे, शिलाई मशीन, त्याची प्रॉपर्टी आहे. त्याची धागेचे बंडलं पडलेली असतात, कात्री असते. नवी कात्री कधी नसते त्याच्या दुकानात. जुनाट कात्री एक असते की जी फक्त तो एकटाच ऑपरेट करू शकतो. सुई दोरा आहे, बटणं पडलेली असतात. आणि म्हणजे तुम्ही पंक्चर काढायला गेला असेल, तुम्हाला बघा ते सगळं काढतो तसं फेकतो कुठे पण. आठवत आहे का तुम्हाला आपले जे नट काढतो तो कुठे टाकतो. म्हणतो अरे कधीच कसं सापडेल तुला, परत बसताना शोधलं पाहिजे ना. त्याला सगळं सापडतं बरोबर. तर मला असं वाटतं की दिस इज लाईफ. हे लाईफ आहे. माझ्या आजूबाजूला जे घडतंय ना हे आयुष्य, ह्याचं चित्र व्हायला पाहिजे. मग मला किल्लीवाल्याचे चित्र काढावं असं वाटतं की ज्याच्यासाठी माझा स्केचिंग नाही कामाला येत, माझा अभ्यास कामाला येतो. म्हणजे मी जे बघतो ना जाता येतं ते कामाला येतं. ते मी म्हणजे आपल्या मेंदूमध्ये एक मोठा कॅमेरा आहे, खूप भरपूर पिक्सेल असलेला कॅमेरा आहे. तो आपण कधी कामाला आणत नाही. ते मी फाईल ओपन करतो आणि मग दिसायला लागतं चित्र असं. मग मला असं वाटतं की ह्या किल्लीवालं ते चित्र काढलं पाहिजे. मग ते सगळ्याचं चित्र म्हणून चित्रात रूपांतर करताना कंपोजिशन, कुठे किल्ल्या कशा लावल्या. मोबाईलच्या दुकानात तुम्ही आता हल्ली तरी जरा जास्ती मोबाईलची दुकानं जास्ती काय ऑर्गनाईज असतं. पण गल्लीबोळात गेला तर मोबाईलचं जे दुकान आहे मोबाईल दुरुस्तीचं
प्रचंड अट्रॅक्टिव्ह दुकान असतं. काय काय त्या दुकानाची डबडी बिबडी ठेवलेली असतात आणि तो काहीतरी असं आपल्याकडे बघत पण नाही तो, आणि तो काहीतरी त्याचं जे चाललं. मला वाटतं की हे लाईफ आहे आपली आणि ह्याची चित्र काढायला हवी. खूप लोकांनी काढलीत, मी काय एकट्याने केलेलं असल्यातला भाग नाही, पण चित्रकारांना मला वाटतं की असं दिसत असतो आणि हे आपले लोक आहेत, आपण ह्यांच्याबरोबर आहोत म्हणून आपण आहोत, म्हणून हे सगळं जग मला असं वाटतं की इसलिए जीना आर्टिस्ट और ये सब अलग अलग नहीं होता है. तो म्हणजे मला वाटतं की लोक प्लेट घेऊन खात आहेत हे चित्र वाटतं मला. आपण जेव्हा बोफेला जातो ना तेव्हा लोक गर्दी असते आणि ते काय काय ओरबडून घेतात लोक आपल्या प्लेटमध्ये धक्काबुक्की करत. तर मला एक तर हा नाटकाचा थोडा पार्ट वाटतो की छोटी फिल्म करावी याची असं वाटतं, किंवा इथे काहीतरी चित्र काढावं असं वाटतं. तर दिस इज लाईफ. मग मी म्हणलं सगळं लोक टकाटक असतो एकदम भारी कपडे घालून, 4 तास एक कपडे घालून एकदम तुम्ही कसं काय राहू शकता यार. म्हणजे एकदम भारी इस्त्रीचे कपडे घालून 4 तास तुम्ही राहून दाखवा, तुम्ही नाही राहून दाखवा शकत, अवघड आहे. तर मला असं वाटतं की ह्याचं चित्र झालं हे पेंटिंगचा विषय मला वाटतो. तर त्यामुळे वेगळं नसतं. तुम्ही सुद्धा मला वाटतं कम्युनिकेशनमधले लोक आहात तर तुम्ही काय असं काय वेगळं थोडंच बघता का. तुम्ही एकच त्याच कॅमेऱ्यातून बघत असाल असं मला वाटतं की कोण कसा ओरडतोय. तर म्हणजे आवाजाच्या बाबतीत विचार केला असेल तर तुम्ही साऊंडचं काहीतरी इंजिनिअरिंग आपण आपलं जोडत असतो ना त्याला, तुम्ही अँगल बघत असाल. म्हणजे मला असं वाटतं की असंच असायला पाहिजे. रादर असं असतं तुम्ही आर्टिस्ट म्हणून वेगळा कप्पा कापलाय तुमचं असं नसतं काय. तुम्ही एक वडील म्हणून वेगळे आहात, रोल वेगळा असतो, डिसिजन घ्यायला तर हा वेगळा भाग आहे. पण तरी तुम्ही आहात म्हणून तर तुम्ही डिसिजन वेगळा घेता ना. म्हणजे जसं माझ्या वडिलांनी डिसिजन घेतलं तर तुला जायचं आहे तिकडे तू जा, कारण मला नाही काय करायला मिळालं, तुला जे करायचं ते तू कर. तर मला वाटतं की सर्वात सेन्सिटिव्ह माणूस मी मानतो त्या माणसाला की 7वी 8वी 9वी शिकले असतील, पोलीस सारख्या अतिशय वृक्ष व्यवसायामध्ये ते होते, पण तरीसुद्धा त्यांना असं वाटलं ना की हा आपल्या घरात एक चित्रकार मुलगा आहे आणि त्यांनी चित्र काढली पाहिजे. किती महत्त्वाची गोष्ट आहे बघा ना. आज मी इतक्या वर्षांनी मला असं वाटतं की आजकाल पालक किती आपल्या मुलांच्या करिअरमध्ये, तुम्हाला अनुभव आला असेल, तुम्ही जेव्हा म्हणत आहात की मला कम्युनिकेशनमध्ये जायचं आणि जेव्हा पालक किती त्रास देतात आपल्याला. म्हणजे मला अनुभव आहे, मला माहिती आहे की पालक सगळे नाही म्हणत मी, पण पुष्कळचे लोक आपलं त्यांच्यावर डान्स असतात. कुठे ते जातो आणि कुठेतरी काहीतरी IT मध्ये जा, हे फार असतं तिथे. तर हे सगळं मला असं वाटतं की ही सेन्सिटिव्ह माणसांचं हे काम आहे करिअर निवडणं. त्यांनी मला सांगितलं की तुला हवं ते काय प्रॉब्लेम नाही, तुम्हाला पुढचं जाऊन सांगतो की त्यांनी मला सांगितलं होतं की तुला पैसे कसे मिळतील हे मला माहिती नाही. मला तर माहिती आठवण्याचा प्रश्नच नव्हता, पण ते म्हणाले की मला पण माहिती नाही आहे की तुला कसे पैसे मिळतील आणि किती मिळतील, दॅट आय डोंट नो. पण ते म्हणले जोपर्यंत मी आहे तोपर्यंत तुझं मी ते शिक्षण करेल काय असेल. महाग असता होते ते अवघड असतं ते कागद वगैरे, त्या काळात ते सगळं महाग वाटायचं. तर मला असं वाटतं की हा निर्णय घेणं की आपल्या घरामध्ये एखादा डान्सर मुलगा असेल, एखादा कोणी ॲक्टर असेल, आपल्याला आनंद व्हायला पाहिजे नाही का. म्हणजे ही किती सेन्सिटिव्ह गोष्ट नाही की एक कलावंत आपल्या घरामध्ये आहे, त्याचे सगळ्या उलट आपल्याकडे हेडीच फेडीच करतात. म्हणजे एक काळ असं होतं की त्रास द्यायचे त्याला, काय ते डान्स करतो, काय ते ॲक्टिंग करतो, तुला काय मिळणार आहे, हे काय मी बोलण्यासाठी नाही बोलते, असं करू. आजही अशी परिस्थिती आहे. मग मुलं कन्फ्यूज होतात की हॉटेल मॅनेजमेंट करू का काय अजून काय. हे आजकाल तुम्ही बघा झालेलं करिअर सोडून देण्याची पद्धत फार आहे. मी ऑब्झर्व केलेलं आहे की मुलं कोर्स करतात हॉटेल मॅनेजमेंटचा, सोडून देतात, म्हणतात की मला नाही ते आवडलं, मला जिममध्ये काहीतरी करायचं. अचानक तो जाऊन जिममध्ये शिकवायला. मला वाटतं की त्याला काय आवडतं हे त्याला कोणी विचारलेलंच नव्हतं. तुला काय आवडतं, तुला काय करायचं, करिअर कशात. आपण करिअरचा
तर काहीतरी वेगळ्या कल्पना बहुतेक आपल्या मनात आहेत. लवकर पैसे मिळतील आणि लवकर एस्टॅब्लिश होणं ही गोष्ट काय मला आतापर्यंत कळलेलं नाही. एस्टॅब्लिश व्हा म्हणजे काय करा, लवकर घर घ्या, लवकर फ्लॅट घ्या, लवकर गाडी घ्या, लवकर इन्स्टॉलमेंट भरत राहा. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला तुमच्या घरच्यांनी विचारायला पाहिजे की काय तुला आवडतं, काय करायचं. अशी किती आता केवढं करिअर, केवढं मोठं फील्ड आहे ना आज. असं नाही राहिलेलं की अमुक त्या काय नोकरी करा की झालं. खूप मोठं आहे ना आर्टमध्ये पण कितीतरी मोठं आहे. खैर मैं थोड़ा भटक गया. थैंक यू सर. अब नेक्स्ट सेगमेंट के लिए ब्रेक के बाद मिलते हैं आपसे. ब्रेक के बाद मंथन 2022 को पावर्ड बाय कैनन सिनेमा यूएस सिस्टम में आपका वापस से स्वागत है. सर, यहाँ कुछ जर्नलिस्ट हैं जो आपसे कुछ सवाल पूछना चाहते हैं. नमस्कार सर, मी अपर्णा गुरव. नमस्कार सर, मी अपर्णा गुरव. माझा प्रश्न असा आहे की तुम्ही रेखाटलेल्या चित्रांमधील तुमचं सगळ्यात जास्त आवडणारं चित्र कोणतं? असं मला नाही सांगता येणार कारण की त्या वेळेला ती खूप आवडते. मी मला म्हणालो तसं की त्यावेळेला खूप आवडतं. नंतर असं वाटतं की यार हे काय केलं चांगलं नाही, पण त्यातून दुसरं काहीतरी निर्माण होतं. त्यामुळे ते चित्र मला चित्र म्हणून आवडणं आणि कॉन्सेप्ट म्हणून आवडणं किंवा आपल्याला पुढे नेते एखादं चित्र हे जास्ती त्या अर्थाने ते आवडत असतं. म्हणजे एक चित्र मला असं आठवतं आहे की म्हणजे आवडलेल्या चित्रांपेक्षा न आवडलेली चित्र जास्ती आहे. आणि मला नक्की सांगतात की हे मला नव्हतं आवडलं, हे नव्हतं आवडलं, हे नव्हतं आवडलं. कारण मी राजस्थानमध्ये गेलो होतो तेव्हा राजस्थान एका भिंतीवरती माणसं चित्र काढत होते, तर त्याचं मी चित्र काढलं. पण मला असं वाटलं की यार हे काय केलं आपण, म्हणजे मी कशाला काढलं. पण मला असं वाटलं की ती सुरुवात होती माझी. मग राजस्थानमधल्या माणसांमध्ये मी इन्व्हॉल्व झालो. जेव्हा खेड्यापाड्यामध्ये मी गेलो तेव्हा माणसं हातपंपावरती पंप मारून पाणी घेऊन जातं. ते मला वाटतं की हे लाईफ एअर आहे. म्हणजे मी ते रस्ते पाहिलं तर मी त्या माणसांमध्ये इन्व्हॉल्व नसतो. त्यामुळे आवडलेली चित्र तशी पुष्कळ आहे, पण त्याची कारणं वेगळी वेगळी असतात.
आणि कधी कधी मला असं वाटतं की कशासाठी ते चित्र मला आवडलं हे जास्ती महत्त्वाचं मानतो मी स्वतः. की काही वेळेला त्यातला थॉट चांगला असतो, थॉट म्हणून ते आपल्याला पुढं नेतं चित्र पुष्कळ वेळेला. खूप वेळेला असं होतं की रिअलिस्टिक अकॅडमिक पद्धतीचं काम केल्यानंतर मला असं वाटतं की हे झालं, पण अजून पण काही आहे की जे मी शिकलो आहे, की जे मला आर्ट स्कूलमध्ये शिकवलं गेलेलं आहे त्याच्यापेक्षा वेगळं काही जगामध्ये आहे ना. आणि वेगळ्या प्रकाराने मी निदान बघितलं पाहिजे, थोडंसं नॉक करून टटोल ना जिथे बोलते असं करून मी बघितलं पाहिजे की काय मला इथे सापडत आहे. त्यामुळे मला एका विशिष्ट पद्धतीने एका चौकटीत राहून काम करायला आवडत नाही. त्याचं कारण मला न आवडलेली चित्र जास्ती आहे. ते कदाचित तुझ्या प्रश्नाचं उत्तर आहे असं मला वाटतं की आवडलेल्या चित्रांपेक्षा न आवडलेली चित्र जास्ती आपल्याला त्रास देतात, जास्ती आपल्याला काम करायला उद्युक्त करतात. आणि ठेवलेल्या चित्रांपेक्षा फाडलेली चित्र जास्ती आहे किंवा पुसलेली चित्र खूप आहे. माझे कधी कधी माझे घरचे मला म्हणतात चित्र काढण्यापेक्षा तुम्ही पुसता जास्ती, आवडत नाही. आपण त्या वेळेला सुद्धा असं वाटतं की काय चाललं आहे, मनासारखं होत नाही. म्हणजे ही जी गोष्ट आहे ना ही सुद्धा आपण बऱ्याच वेळेला मी शिकलं पाहिजे असं मला वाटतं. की लोकांना वाटतं चित्र काय काढायचं, झालं चित्र काढायचं येते चित्र. तसं नाही, खूप वेळेला त्रास होतो या गोष्टी. रात्र झोप येत नाही. म्हणजे खरोखर एखादा ठिपकात राज येत असतो, रात्रभर तो ठिपका सतावत असतो. दुसऱ्या दिवशी चित्रापुढे उभं राहिल्यानंतर तो जेव्हा कधी मिटवतोय ती मी तो डाग किंवा कधी डाग पाडतोय असं वाटतं. त्यामुळे एका स्पेसिफिक चित्राविषयी आपल्याला बोलता येणार नाही. पण हेच काम, आपलंच काम आपल्याला पुढे नेत असतं सतत. त्या अर्थाने आपण कुठलं चित्र नाही आवडलं जास्त याच्याकडे माझं जास्ती लक्ष असतं. आणि माझ्या लक्षात न आवडलेली चित्र जास्ती आहेत. जेव्हा मी मागे वळून बघतो तेव्हा मला वाटतं की काम आपण चांगलं नव्हतं केलं. ते अजूनही असं खूप वेळेला वाटतं की संधी मिळाली तर ते काम परत करू की काय मी असंही वाटतं. त्यामुळे हे उत्तर आहे तुझ्या प्रश्नाचं. नमस्कार सर, माझं नाव ध्रुव सावजी. मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छितो की भारतातील चित्रकला आणि विदेशातील चित्रकला यात काय अंतर आहे? मला असं वाटतं की एक तर दृष्टिकोन जो आहे ना बघण्याचा, चित्रकलेकडे बघण्याचा दृष्टिकोन आणि परदेशात नाही म्हणलं तरी, परदेश म्हणलं तरी मी आता असं समजतोय की युरोपियन कंट्रीज किंवा ज्यांच्याकडे जास्ती पैसे आहेत, श्रीमंत देश किंवा ज्यांना फुरसत आहे चित्रकलेकडे बघायला आणि जीवनापासून ते वेगळं बघू शकतात किंवा चित्रकला ही एक काहीतरी वेगळी गोष्ट आहे ज्याचा अर्थव्यवहार जास्त प्रकाराने वेगळा प्रकाराने होतो. आणि भारतातल्या आपल्याकडे आपण कितीही बोललो ना तरी खरं सांगू का लोकांना वेळ नाही आहे रे चित्रकलेकडे सेन्सिटिव्हिटीने बघायला. लोकांचे जगण्याचे प्रश्न आहे. आपल्या देशामध्ये जगण्याचे प्रश्न खूप आहेत. त्यामुळे आपण किती म्हटलं तरी करिअर, मुलांनी सेन्सिटिव्हिटी वगैरे सगळं ठीक आहे, तरीसुद्धा असं का होतं की आपण चित्रकलेकडे पैसे मिळतील की नाही ह्या दृष्टीने का बघतो. परदेशामध्ये असं बघत नाहीत. परदेशामध्ये हे स्वीकारली गेलेली गोष्ट आहे की हा मनुष्य चित्र काढणार आहे आणि तो कायम चित्र काढत राहणार आहे. जगण्याचे प्रश्न कमी आहेत. त्यामुळे चित्रकलेमध्ये पण फरक आहे. म्हणजे आपल्याकडे जनरली मग विकण्याचा एक मुद्दा उपस्थित होतो. माझं चित्र काढलं तर कारण मला पैसे कसे मिळतील, ही स्वाभाविक गोष्ट आहे. याच्यामध्ये चूक किंवा गैर काही नाही आहे. पण अजून आपण वाईडर ह्याच्यातनं बघणार आहोत करत आहे. आपण आता बदललं पाहिजे ना. मला असं वाटतं की हा मुख्य फरक आहे. आणि दुसरी गोष्ट शिक्षण पद्धतीमधला जो फरक आहे. म्हणजे आपल्याकडे मला असा अनुभव आहे की किंवा याच्यातून मी गेलेलो आहे की आपल्याकडे जी चित्रकला आता आपण जी करतो ती आपल्याला युरोपियन लोकांनी शिकवलेली आहे.
ब्रिटिश लोकांनी आपल्याकडे, ब्रिटिश लोक आल्यानंतर आपल्याकडे आर्ट स्कूल सुरू झाली, आर्ट कॉलेजेसचं आपल्याकडे. तसं कोणतं तरी गुरुकडे जाऊन चित्र काढत बसायचं किंवा गायकाकडे जाऊन गाणं म्हणायचं, अशी पद्धत आपल्याकडे होती. तर ब्रिटिश आल्यानंतर रेग्युलर व्यवस्थित प्रोफेशनल आर्ट स्कूल आपल्याकडे ब्रिटिशांनंतर तयार झाली. त्यामुळे त्यांची जी शिक्षण पद्धती होती, त्यांना जे आवडत होतं ते त्यांनी आपल्याकडनं करून घेतलं. प्रत्येक क्षेत्रामध्ये असं झालं आहे. जर्नलिझममध्ये असं झालं आहे, गाण्यामध्ये असं बराच प्रयत्न झालेला आहे की त्यांना जे आवडतं ते त्यांनी आपल्याकडनं करून घेतलं. खूप चांगले ब्रिटिश पण होते की ज्यांनी आपल्या कलावंतांच्या पाठीवर हात ठेवला आणि त्यांची चित्रकला त्यांना करू दिली. पण बऱ्याच वेळेला असं झालं की त्यांना जे आवडत होतं, त्यांना ज्या पद्धतीची चित्रकला पसंत होती, त्या पद्धतीचं काम अकॅडमिक, ज्याला अकॅडमी हा शब्द त्याच्यातून आलेला आहे की अकॅडमी त्यांनी स्थापन केली. त्यामुळे आपल्याकडची चित्रकला, आपली जी चित्रकला होती त्याचा उद्देशच वेगळा होता. म्हणजे आपल्याकडे नृत्य केलं जायचं तर मंदिरामध्ये आणि देवासाठी आपण बऱ्याच वेळेला आपण एक भक्तिभाव हा आपल्या चित्रकलेमध्ये आणि एकूणच गाण्यामध्ये, नृत्यामध्ये हा भाव खूप होता की देवाच्या दारी जायचं आणि भजन म्हणायचं, कीर्तन म्हणायचं. ह्याच्यातनं आपलं गाणं, लावणी बिवणी आत्ता आली 100-150 वर्षापूर्वी. आपण लावणी म्हणणारे लोक आहोत, पण मनोरंजन हा एलिमेंट आता आला. तर मला वाटतं की स्वतःचा विचार मांडायचा आहे माझ्या चित्रातून, मी भाषा म्हणून वापरतोय, हा आपल्याकडे विचार खूप उशिरा आला. जनरली असं असायचं की जे पाहिलं ते चित्र काढलं. म्हणजे राजाने एक जागा दिलेली असायची चित्र काढलं की ह्या बैठक आहे, तुम्हाला जे दिसते राजाचं चित्र, खूप तुम्ही चित्र बघितली आहेत. दरबार भरला आहे, राजे आहेत आणि फळ विक्रेते आहे, जे दिसतंय त्याचं चित्र काढणं किंवा लढाईची चित्र आहे, अशा प्रकारची चित्र खूप आहेत. पण मला काय वाटतं आयुष्याविषयी, मला माझ्या आजूबाजूचे लोक कसे दिसतात याचं काम माझं भाषा म्हणून किंवा माझी कमेंट म्हणून आजकाल, म्हणजे मला असं वाटतं की चित्रकारांनी कमेंट केली पाहिजे, चित्रकारांनी त्याला व्यक्त व्हायला पाहिजे. समाजामध्ये जे काही चाललं आहे त्याबद्दलचं माझं काय म्हणणं माझ्या भाषेतून मला मांडता येतं का. म्हणजे मला बँडवाल्यांवर एक लेख लिहिता आला असता किंवा पेंटर लोकांमध्ये एक मोठं रायटिंग, मी मोठं निबंध लिहिला असता, पण मला तसं, कारण तिथं आलं नसतं म्हणून ते चित्र काढायचे. चित्र कशासाठी काढायची हे देशाच्या या सगळ्या एकूण जे वातावरण असतं, सामाजिक वातावरण, आर्थिक वातावरण, त्याच्यावर ठरतं असं मला वाटतं. त्यामुळे हा मुख्य फरक हा आहे की विचारसरणी, हा जो फरक आहे हा मुख्य फरक. चित्राचा उद्देश वेगळा वेगळा असतो. या अर्थाने आपल्याकडे चित्रकला आता काय झालं, आता मिश्र झालं कल्चर. सगळ्या संस्कृती साधारणपणे एकमेकांमध्ये मिसळत आहेत. म्हणजे आणि तुम्ही खाण्यापिण्यामध्ये बघा, नृत्यामध्ये बघा, फॅशनमध्ये बघा, भारतात सुद्धा तुम्हाला आता साधा नॉर्मल धाबा मिळणार नाही. पंजाबमध्ये गेलात, कुठे गेलात तरी साधा गावठी धाबा होता तो आता मिळत नाही तुम्हाला. आता तो जरा चांगल्या पद्धतीचा स्टार धाबा मिळेल. किंवा आपल्याकडे सुद्धा सगळीकडे उत्तर प्रदेशातलं फूड आलं, हे आलं, साऊथ इंडियन आलं, सगळं आलं. तर फॅशन हे सगळं आता मिक्स व्हायला लागलेलं आहे. तसं जागतिक पातळीवर पण होत असतं. त्यामुळे युरोपातली चित्रकला, जर्मन चित्रकला, जपानी चित्रकला या सगळ्याचं कम्युनिकेशन आता वाढलं ना, मोठं झालं. गाव तशा अर्थाने जग लहान झालं. त्यामुळे तुम्हाला आता लवकर सगळं बघायला मिळतं की त्या देशात काय चाललं आहे, त्याचा परिणाम. कारण मला असं वाटतं की जगण्याशी संबंधित चित्रकला आहे हे आता आपल्याला रिअलाईज व्हायला लागले. पूर्वीच्या काळी असं नव्हतं, उद्देश वेगळे. त्यामुळे हा फरक आहेच. थँक्यू सर. नमस्कार. मी तुमचा मित्र म्हणून हा प्रश्न विचारत नाहीये. मी तुमचा मित्र म्हणून हा प्रश्न विचारत नाहीये. पण इथे आम्ही
मास कम्युनिकेशनचे स्टुडंट्स आहोत या निमित्ताने हा प्रश्न विचारतोय. होय. तुमचं एकंदर जीवन प्रवास पाहिल्यानंतर तुम्ही सेन्सिटिव्ह आहात, खूप क्रिएटिव्ह आहात असं जाणवतं. आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना तुमच्या बोलण्यातनं तुमची थोडीशी रिबेलियस पण ॲटिट्यूड आहे. सेट पॅटर्न मधली चित्रकारिता न करता वेगळ्या पॅटर्नची चित्रकारिता करणं हे तुम्ही जास्ती प्राधान्य देता. आमच्यासारख्या फर्स्ट सेकंड थर्ड इयरच्या मुलांना तुम्ही असं सांगाल का की अकॅडमिक्स ही फारशी महत्त्वाची नाहीत, तुमचा स्वतःचा जिवंत अनुभव हा जास्ती महत्त्वाचा आहे का? अकॅडमिक्सचा बेस हा कन्फर्म पक्का व्हायलाच पाहिजे आणि त्यानंतर तुम्हाला जे काही डेव्हिएशन्स करायचे आहेत किंवा इम्प्रोव्हायझेशन्स करायचे आहेत ते करा. उदाहरण देतो, थोडं तांत्रिक उदाहरण आहे, थोडंसं तांत्रिक उदाहरण, पण तुम्हाला लगेच रिअलाइज होईल. मी आता आयपॅडवरती पुष्कळ काम करतो, की जी एक सर्वात नवीन टेक्नॉलॉजी आहे आणि आयपॅडवरती खूप ॲप आहेत आणि कमर्शियल आर्टमध्ये त्याचा बऱ्यापैकी वापर होतो आणि मी ते 2 वर्ष रिसर्च करून मी ते सगळं शिकलो आहे. पेन्सिल वापरून, जेव्हा पेन्सिल नव्हती तेव्हापासून मी मोबाईलवर हाताने म्हणजे उंगल्या, माझा मित्र म्हणतो हा फार उंगल्या करतो, तर मी उंगलीने असं ते काढतो. मला काय असं वाटलं की मला हे सगळं शिकल्यानंतर मला असं वाटलं की हे तांत्रिक उदाहरण आहे, याच्यात वैचारिक याचा संबंध नाही फारसा, पण तरीसुद्धा उदाहरण म्हणून असं सांगता येईल की मला हे आयपॅड करणं खूप सोपं वाटतं. मला वाटतं की हे किती भारी आहे आणि किती सोपं आहे. पण मला कोणीतरी सांगितलं की यार तू 30 वर्ष करतोय, 40 वर्ष तू करतोय आधी. म्हणजे मला जर म्हणजे उदाहरण देतो की तुम्ही सतार जर वाजवत असाल तर तुम्हाला सिंथेसायझरवर सतारीचा इफेक्ट आणणं अवघड नाही. म्हणजे तुमचा जो एक अभ्यासाचा एक पाया जो आहे तो जर पक्का असेल तर तुम्हाला काय तोडायचं हे कळलेलं असतं. म्हणजे तुम्ही आता कम्युनिकेशनमध्ये मी अनिल सरांशी आता बोलत असताना एक काहीतरी कोर्स एक जेव्हा तयार केला जातो तेव्हा 4 गोष्टी निवडून की हे आलं पाहिजे, हे आलं पाहिजे, हे आलं पाहिजे, हे आलं पाहिजे, अशा 4 गोष्टींचं मिळून एक पॅकेज असतं की 3 वर्षात तुम्ही साधारणपणे कुठे जाणं अपेक्षित आहे आणि सर्वसाधारणपणे तुम्हाला कुठल्या कुठल्या गोष्टींची माहिती असली पाहिजे. ज्ञान मिळवणं तुमच्या हातात, पण माहिती देणं हे कॉलेजेसचं काम असतं की हे असं सगळं आहे, ही डिव्हायसेस आहे या प्रकारचं. तर मला असं वाटतं की पुन्हा आपण लक्षात काय ठेवतो तर राजदीप सरदेसाई लक्षात ठेवतो किंवा आणखी जे काही 4 तुमचे आयडॉल असतील ते लक्षात का ठेवतो, कारण की ते त्यांच्या पद्धतीने बोलतात. म्हणजे कोणीही कोर्स कितीही डिझाईन केला, तुम्ही कितीही कोर्स शिकलं तरी ते शेवटी कशासाठी आहे, कम्युनिकेशन आहे म्हणजे काय आहे. तर मला असं वाटतं की डायलॉग ही गोष्ट सर्वात महत्त्वाची आहे ना. कम्युनिकेशन हे नुसतं संवादाचं साधन नाही, ते तिथं साधन आहे. साध्य काय तर तुम्हाला डायलॉग करायचं. त्यामुळे मला असं वाटतं की मला काय वाटतं हे सगळ्यात जास्ती महत्त्वाचं मी मानतो. मी माझ्या क्षेत्रामध्ये जसं मला वाटतं की मला काय वाटतं या अर्थी माझ्याकडे दिलं त्या अर्थी मी महत्त्वाचं आहे. त्यामुळे मला काय वाटतं हे महत्त्वाचं आहे. त्यामुळे जर तुम्हाला मगाशी मी उदाहरण दिलं की आर्ट कॉलेजेसमुळे किंवा या प्रकारच्या कॉलेजेसमध्ये एक व्याकरण शिकवलेलं असतं की याचं साधारणपणे या प्रकाराने तुम्ही या सगळ्याची एक माहिती मिळवू शकता. पण तुम्हाला त्याचा वापर करायचा, तुम्हाला त्यातलं काय घ्यायचं आणि काय तुम्हाला काय आवडत नाही आहे, त्यातलं कशाचा अडथळा येतो आहे तुम्हाला. कॉलेजमध्ये अडथळा, एखाद्या गोष्टीचा अडथळा येतो म्हणून शिकवत नाहीत असं करत नाही. म्हणजे एक आम्हाला कॉलेजमध्ये असा ग्लास ठेवतो आणि काढा म्हणतात चित्र येतं. मी म्हणजे कशाला काढत यार चित्र ग्लासाचं किंवा काहीतरी ते बादली बिदली आणून ठेवतात काय ते काही असतात आणि ते म्हणतात याचं चित्र काढा. म्हणलं कशाला चित्र काढायचं, म्हणजे हे काय मोडकी काहीतरी बादली आणि काहीतरी ते कशाला याचं चित्र का काढायचं हे आम्हाला सांगितलं नाही.
माझा मुद्दा काय माहिती आहे का, की तुम्ही टीचरना पण प्रचंड घाबरता. म्हणजे आपण सगळेजण की हे का शिकायचं आहे हा प्रश्न आपण विचारत नाही. की मला लँडस्केप शिकवलं, बाहेर जाऊन एक चित्र काढ, तर कशाला काढायचं? मला वाटायला पाहिजे ना की बाहेरचं चित्र काढलं पाहिजे. म्हणजे मी एक सेन्सिटिव्ह आर्टिस्ट आहे यार, असं आर्टिस्टनी त्यांना म्हटलं पाहिजे की मला ना वाटत जाऊन तिथे. मग ते सुधीर पटवर्धन म्हणून एक चित्रकार मोठे, त्यांनी त्यांचा जो परिसर आहे त्याच्यामध्ये काही नाही, वृक्ष झाडलेलं, ते नाले वाहत आहेत आणि असं एक सगळं जे आज आपण लाईफ पाहतो आहे डोंबिवली आणि या सगळ्या भागातलं जे परिसर जर तुम्ही पाहिला तर तो परिसर आहे त्यांचा. ते म्हणाले की हा परिसर आहे माझा, हा नाला घाणेरडा इथून वाहतो आहे, इथे पडक्या बिल्डिंग आहे, एकही झाड नाही, इथे सिमेंटचे सगळे जंगल आहे, हे माझं एन्व्हायरमेंट आहे. त्यामुळे त्याचं मी चित्र काढतो आहे. ह्यात बदल व्हायला पाहिजे का नाही असं काय संदेश द्यायचा नाही आहे मला, पण हे मला रोज दिसतं आहे. आणि ड्रीम म्हणून तुम्ही जाऊन झाडं बिडं काढली तर तुम्ही निदान असं मान्य केलं पाहिजे की हे मला नको आहे सगळं आणि मला आवडतं आहे झाडं बिडं सगळं, म्हणून मी म्हणजे कारण नको का कळायला. सरांनी सांगितलं अमुक गोष्ट करा म्हणून आम्ही करतो आहोत. ही शाळेपासूनची जी सवय आहे ना ती सुद्धा आपण ती कंटिन्यू करतो. ती सरांनी सांगितले म्हणून. माझी मुलगी लहानपणी म्हणायची नाही बाबा तुम्हाला नाही माहिती, बाईंनी सांगितले म्हणजे बरोबर आहे. जसं कम्युनिकेशनमध्ये छापून आलं की बरोबर आहे. आजही तुम्ही जर पाहिलं तर वर्तमानपत्रामध्ये छापून आलेलं आपल्याला बरोबर वाटतं की हे बरोबर आहे, कारण छापून आलं आहे. आता कोण छापतं आणि कशासाठी छापतं आणि छापण्याच्या मागे काय काय गोष्टी असतात हे आता आपल्याला कम्युनिकेशनमध्ये आपण आहोत हे आपल्याला आता कळायला पाहिजे. त्यामुळे मला असं वाटतं की जे आपल्याला शिकवलेलं असतं त्याचे एक त्यांचा नाईलाज म्हणून किंवा त्यांचं एक काहीतरी प्रोटोकॉल असतो किंवा काहीतरी पद्धती, एक शिक्षण पद्धती तयार तर केली पाहिजे, नाही तर 3 वर्षात कोर्स पूर्ण होणार कसा. त्यामुळे मला असं वाटतं की हे सगळं माझ्यासाठी आहे, पण यातलं बरंचसं माझ्यासाठी नाही आहे सुद्धा की जे कॉलेजमध्ये शिकवलं नाही जात. मला नाही शिकवलं की डिस्टॉर्टेड चित्र कसं काढायचं, मला जसं दिसतंय तसं काढायचं हेच शिकवलं होतं. म्हणजे चांगलं चित्र काढलं म्हणून तक्रार आली असं माझ्या घरात घडलेलं आहे ना. म्हणजे घरामध्ये मुलांचं मी खूप वेळा सांगितलेलं आहे की माझी आई आणि मी शाळेत जाते, असं चित्र माझ्या मुलीने सुंदर चित्र काढलं होतं यार, मला खूप आवडलं, मिळलं यार, मस्त काढलं चित्र. अहो ती म्हणली कसलं बाबा मस्त आलंय, बाईंनी मला खूप जास्त. मी म्हणलं का, ते म्हणे की असं नसतं काढायचं. तिसरीतल्या मुलांची जी काय कॅपॅसिटी आहे त्यांनी कसं चित्र काढलं पाहिजे असं अभ्यासक्रमामध्ये लिहिलेलं आहे की ते असं काड्यांचं असतं एकदम सिम्पल, तसं आलं पाहिजे. त्याच्यापेक्षा भारी तुम्ही नाही काढा. तर हे बाईंना मी भेटलो जाऊन, बाईंना म्हणालं की ते म्हणाले की आता तुमची मुलगी आहे तर ती चांगली चित्र काढणार. म्हटलं हे बाई बरोबर आहे, पण हे मला सांगायला येतं लॉजिक की चांगलं चित्र का नाही काढायचं. ते म्हणाले की मला प्रॉब्लेम आहे, मला असं त्यांच्याकडे पण त्यांना दिलेलं आहे की किती मुलांनी कशा प्रकारचं दिलं म्हणजे मुलगा ओके आहे किंवा ठीक आहे बाबा चांगलं चालतं. तर असं मला वाटतं की काय फार त्यांची गंभीर चूक होती किंवा कोणी काही मुद्दाम करतं अशातला भाग नाही, पण सिस्टीम आहे ना, सगळ्यांनी सिस्टीममधनं जावंच लागतं. तर मला असं वाटतं की रेबेलियस जे प्रत्येकाचा ॲटिट्यूड असतो, प्रत्येकाला मला नाही वाटत की ते त्या पद्धतीने केलं म्हणजे माझं चित्र पूर्ण होईल असं मला वाटतच नाही. मला जाऊन लँडस्केप करावं असं वाटतच नाही. मला जाऊन तिथे ते कुठेतरी काट्याकुट्यात बसा आणि ती चित्र काढा समोरचं दिसते, मला कंटाळा आहे. तर मला असं वाटतं की ते कशाला काढायचं, आपल्याला जर नाही वाटत आहे तर करू नये ना. तर मला असं वाटतं की आपल्याला जे करायचं आहे तेच करावं. नक्कीच आपल्या अभ्यासक्रमात जे शिकवले त्याचा प्रचंड मोठा फायदा होत असतो. फक्त आपल्याला ठरवता आलं पाहिजे की माझ्या आवडीचं याच्यातलं काय आहे आणि मला काय सुटेबल याच्यातलं होतं आहे, असं मला. Thank you, sir, for joining with us and giving your valuable time and making this session wonderful.
I would just request you to sign on the mug and give good wishes.